उद्घाटन करत असताना या प्रसंगी गीत नव्याने गाऊया। नवे गीत गाण्यासाठी आलेल्या सर्वांचे मी मनापासून मनीषा भोसले सहर्ष स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे, प्रमुख पाहुण्यांचे तसेच या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे उपस्थित झालेल्या आमच्या प्रिय खरेदीदार व विक्रेत्यांचे मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते। स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम। आता मी सर्व मान्यवरांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी आमंत्रित करते। महात्मा ज्योतिराव फुले हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते आणि त्यांनी शेतकऱ्यांची गाणी देखील मांडलेली आहेत। आपल्याला माहिती आहे, शेतकऱ्यांच्या असूड या त्यांच्या पुस्तकात ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्यांचे अगदी मार्मिक वर्णन केलेलं आहे। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे वर्णन करणाऱ्या या थोर महान पुरुषाचे आत्ता आपण प्रतिमा पूजन करत आहोत आणि या थोर महान पुरुषास शतश नमन शतश नमन शतश नमन। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे। आता आपण मान्यवरांचा थोडक्यात सत्कार कार्यक्रम घेऊयात। ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, चहोदूर पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे, आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार आहे, सुगंधित अशा माणसांचा फुलांमधून सत्कार आहे, सुगंधित अशा माणसांचा फुलांमधून सत्कार आहे। मी श्री अशोक किरणई सर यांना विनंती करते की त्यांनी प्रकल्पाचे संचालक माननीय डॉक्टर हेमंत वसेकर सर यांना एक प्लांट देऊन त्यांचं स्वागत करावं। श्री अशोक किरणई सर। हां सर, हे कोकडेमा प्लांट आहे सर। सर एक फक्त डिप करायचं सर त्याला, आणि मग 5 दिवसातून एकदा डिप केलं की ते 2 महिने चालतं सर। माननीय अतिरिक्त प्रकल्प संचालक स्मार्ट श्री उदय देशमुख सर यांचं स्वागत माननीय श्रीमती उज्ज्वला बानखिले मॅडम करतील असं मी त्यांना विनंती करते। श्री उत्तम कुमार सर राज्य समन्वयक SFSC यांचे स्वागत श्री अशोक किरणई सर करतील असे मी त्यांना विनंती करते। मान्यवरांचे आभार। शब्दांमधून वाहत असते एक नवी प्रेरणा, शब्दांमधून वाहत असते एक नवी प्रेरणा आणि शब्दांमधूनच व्यक्त होतात विचार आणि भावना। प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात, सोहळ्याचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात। तेव्हा कार्यक्रमाच्या आयोजनाचा मागचा हेतू जाणून घेण्यासाठी म्हणजेच कार्यक्रमाच्या प्रस्तावनेसाठी मी निमंत्रित करते श्रीमती उज्ज्वला बानखिले मॅडम यांना। थँक्यू मनीषा। सर्वांना नमस्कार आणि व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल। आज आपण बायर सेलर मीट खरेदीदार विक्रेता संमेलनाचं ह्या प्लॅटफॉर्मवरती आयोजन केलेलं आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हा जागतिक बँक सहाय्यित प्रकल्प साधारण 2020 पासून आपण आपल्या राज्यामध्ये राबवत आहोत। ह्या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून आजची ही बायर सेलर मीट ही एक खूप महत्त्वपूर्ण घटना आहे। ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्पाचे प्रकल्प
या प्रकल्पाचे प्रकल्प संचालक माननीय डॉक्टर हेमंत वसेकर सर, PIU ॲग्री प्रकल्प अंमलबजावणी कक्ष कृषी याचे प्रमुख आणि कृषी संचालक माननीय श्री अशोक किरनाळी सर, प्रकल्पाचे ॲडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर श्री उदय देशमुख सर, SFAC दिल्ली यांचे कोऑर्डिनेटर राष्ट्रीय स्तरावरील समन्वयक श्री उत्तम कुमार सर, आज इथे या प्लॅटफॉर्मवरती जवळपास 60 बायर्स जे आज इथे आपण आमंत्रित केलेले आहेत, त्यांच्यापैकी आता इथे उपस्थित असलेले सर्व बायर्स आणि त्यांचे प्रतिनिधी, ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मालासाठी आजची ही मीट आपण अरेंज केलेली आहे, त्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे डायरेक्टर्स आणि इतर माझे सहकारी मित्रमैत्रिणींनो, आजच्या ह्या खरेदीदार विक्रेता संमेलन कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. साधारण 2011 पासून राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ सुरू झाली होती. MSCP प्रकल्प, त्यानंतर 10,000K हा जो प्रोग्रॅम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे, ह्या प्रोग्रॅम्समधून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेला सुरुवात झाली. कंपन्यांची स्थापना 10 डायरेक्टर बोर्डपुरती मर्यादित होती आणि हे जे संघटन आहे की शेतकऱ्यांच्या मालाला जी हमी भाव मिळायला पाहिजे किंवा एक शाश्वत किंमत मिळायला पाहिजे, हा जो हेतू शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यामागे होता, तर त्या उद्देशाला सुरुवात 2011 जरी झाली तरीसुद्धा त्याला फळ लागायला बराच काळ गेलेला आहे. जेव्हा 2020 श्री बाळासाहेब ठाकरे कृषी ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची सुरुवात झाली, तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना ग्रामीण स्तरावरती त्यांच्या गावांमध्ये चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, सोयीसुविधा, ज्याच्यामध्ये गोडाऊन आहे, कांदा चाळा आहे, त्यानंतर बेदाणा युनिट आहे, दाल मिल आहेत, राईस मिल आहेत, नंतर फळ प्रक्रिया युनिट आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या मशिनरी आहेत, त्यांच्याकरता अर्थसहाय्य देण्याची जी स्मार्टची योजना सुरू झाली, तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकरी उत्पादक कंपन्या भक्कम झाल्या असं म्हणायला हरकत नाही. कारण कृषी माल जो बाजारामध्ये येतो तो बऱ्याच वेळा त्याचं जे प्राथमिक प्रतवारी आहे, क्लिनिंग ग्रेडिंग आहे, ते सुद्धा न होता ट्रेडरच्या हातामध्ये येतं आणि पुढची जी प्रक्रिया ट्रेडरच्या स्तरावरती केली जाते, व्यापाऱ्यांच्या स्तरावरती केली जाते आणि डायरेक्ट नंतर जो कस्टमरपर्यंत माल येतो, तो पॅकिंग होऊन जेव्हा माल येतो त्यावेळी शेतकऱ्याला मिळालेली किंमत आणि पॅकिंग होऊन कस्टमरच्या हातात गेलेला माल त्याची जी किंमत आहे, ह्यामधल्या प्रवासाची जी रक्कम आपण जर विचारात घेतली तर ती रक्कम तुमच्या मूळ उत्पादनाच्या रकमेइतकी जवळपास झाल्याचं दिसतं. म्हणजे 50% त्याच्यामध्ये कॉस्ट एक्सकर्शन होतं. तर या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला कृषी मालाचं जे मूल्यवर्धन आहे, ते मूल्यवर्धन करणारी सगळी सामग्री, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण लोकल लेवलवरती ह्या स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून उभं करत आहोत. त्यामुळे मला खूप विश्वास आहे की स्मार्ट प्रकल्पामधून ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आज उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांना इथपर्यंत येताना पण निश्चित प्रचंड त्रास झालेला आहे. कारण शेअर होल्डर जमवण्यापासून जागेची मालकी, तुमचा करार करणे असेल, त्याच्यानंतर तुमचं बांधकाम आहे, बँकेचा मधला एक मोठा तुमचा अडथळा आहे, तो तुम्हाला क्रॉस करायचा आहे. हे सगळं करून आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आज खूप हिमतीने आणि स्ट्रॉंगपणे इथे स्टॉलमध्ये उभे आहेत, त्यांची उत्पादनं घेत आहेत. त्यातील अनेक कंपन्यांनी स्वतःच्या मालाचं ब्रँडिंगसुद्धा केलेलं आहे आणि हे सगळं मार्केटमध्ये आलेलं आपल्याला दिसत आहे. मला वाटतं आम्ही
खरेदीदार विक्रेता संमेलनाची जी सुरुवात आहे ती या डिसेंबरपासून खऱ्या अर्थाने केली. मागच्या वर्षी पण आम्ही खरेदीदार विक्रेता संमेलनं जिल्हा स्तरावरती घेतली होती, परंतु त्याचं जे आउटपुट आहे त्यापेक्षा यावर्षी आम्ही जे काही संमेलनं केली त्याचं आउटपुट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्याचं जे काही यश आहे ते बघून आजच्या ह्या राज्यस्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलनाच्या यशस्वीतेबद्दल मला निश्चितच आत्ताच खूप खात्री आहे की आजच्या ह्या संमेलनामधून आपण चांगल्या प्रकारचे MOU करारनामे करूयात. जे खरेदीदार आजच्या प्लॅटफॉर्मवरती आणायचे होते तर याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला ट्रेडर्स, रिटेलर्स यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन करून ते आज येतील याचं कन्फर्मेशन करत होतो. नंतर लक्षात आलं की हे जे ट्रेडर्स आणि रिटेलर्स त्यांच्यातले बरेचसे प्रतिनिधी आज इथे येणार पण आहेत, परंतु यांच्याबरोबर शहरांमध्ये जी मोठी हॉटेल इंडस्ट्री आहे, जे छोटे छोटे एक्सपोर्टर्स करोनाच्या पिरियडपासून सुरुवात त्यांनी केली आहे त्यांच्या व्यवसायाला आणि त्यांना चांगल्या क्वालिटीच्या मालाची जागतिक बाजारपेठेमधून मोठी मागणी आहे, हे असे एक्सपोर्टर्ससुद्धा आजच्या ह्या बायर सेलर मीटसाठी आम्ही कॅच केलेले आहेत. आणि ते सर्व मला सर सांगायला अभिमान वाटतो आहे की असे अनेक एक्सपोर्टर्ससुद्धा आजच्या ह्या आपल्या बायर सेलर मीटमध्ये आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत संवाद साधणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि मालाच्या गुणवत्तेनुसार त्यांच्यामध्ये निश्चितच चांगले करार आज होतील अशी मला अपेक्षा वाटत आहे. स्मार्ट प्रकल्पाने जी सुरुवात केलेली आहे हे एक प्रायोगिक तत्त्व म्हणायला हरकत नाही, परंतु लार्जर स्केलवरती शासन एक जी भूमिका पार पाडत असतं ती कॅटलिस्ट म्हणून किंवा एखादी गोष्ट पुढे जाण्यासाठी पायलट बेसिसवरती करत असते. ह्याचं उदाहरण घेऊन प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा अशा मोठ्या प्रमाणामध्ये बायर सेलर मीट ॲटोमॅटिकली व्हाव्यात, सुमोटो व्हाव्यात, हाही याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण इथे आम्ही आमच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मालाची हमी देतो आहे, क्वालिटीची खात्री देतो आहे, पुरवठ्याच्या सातत्याची तुम्हाला इथे कन्फर्मेशन देतो आहे. तर ह्या प्लॅटफॉर्मवरती हे बायर सेलर मीट निश्चितपणे आशादायी ठरेल अशी मला खूप अपेक्षा वाटते. आणि ह्या माध्यमातून आज इथे जे खरेदीदार आणि आमचे शेतकरी उत्पादक कंपनी आलेले आहेत तर त्यांना मी शुभेच्छा चिंतिते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर 1-2च मिनटं. नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू, नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू, प्रज्ञा तेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करू. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर हेमंत वसेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. डॉक्टर हेमंत वसेकर सर. आजच्या खरेदीदार आणि विक्रेते आणि उत्पादक यांच्या संमेलनासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माझे सहकारी किरणाळी साहेब, देशमुख साहेब, आमचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले उत्तम कुमारजी जे SFCC कडून केंद्र सरकारकडून मुद्दाम आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. अजूनही आपली उपस्थिती अधिक अपेक्षित आहे, परंतु असं आपण आशा करू की दिवसभरामध्ये आपली संख्या वाढेल. आपल्या स्मार्ट प्रकल्पाच्या रचनेमध्येच हा विषय आहे की आपण जे नेहमीचं काम करतो त्यापासून वेगळं काम आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणून आपण नेहमी पाहतो की ज्यांना मोठी स्वप्न बघायची असतात त्यांना जीवनामध्ये रिस्क घ्यावी लागते. बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की सगळेच बुद्धिमान लोक यशस्वी होत नाहीत, परंतु ते जीवनामध्ये रिस्क घेतात. अर्थात ती कॅल्क्युलेटेड रिस्क असते. त्यांचं जर आपण पाहिलं तर ते बऱ्याच चांगल्यापैकी यशस्वी पण होतात. तर आजचा जो सध्याचा प्रसंग आहे तर यामध्ये आपल्याला हाच कन्सेप्ट या ठिकाणी बघायचा आहे. आज बऱ्यापैकी बायर या ठिकाणी आले असतील ही मी अपेक्षा करतो आणि मला असं वाटतं की अशी शक्यता आहे की यामधील
बऱ्याच मंडळींना मराठीमध्ये संवाद केल्याला काही अडचण नसेल. आपल्यापैकी कुणाला काही अडचण आहे का मराठीमध्ये संवाद करायला? का हिंदी किंवा इंग्रजीची आवश्यकता आहे? चालेल ना? हां. तर स्मार्ट प्रकल्पाच्या रचनेबद्दल आता फार चर्चा केल्यापेक्षा काही महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे की आत्ताच आमचे उत्तम कुमारजी यांच्याशी आमची चर्चा झाली. तर आम्ही बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगतो की आजच्या स्थितीमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काढणी पश्चात मूलभूत सुविधा या क्षेत्रामध्ये काम करणारा आणि सगळ्यात अधिक स्केलिंग असणारा जर कोणता प्रोजेक्ट असेल तर स्मार्ट प्रोजेक्ट आहे. हे बऱ्याच वेळा आपल्याला पटत नाही, परंतु त्याचं कारण असं आहे की आजपर्यंतच्या कुठल्याही योजनेमध्ये म्हणजे 10K सुद्धा योजना जरी APPची आपल्याकडे असेल तर यामध्ये सुद्धा मॅक्सिमम 3 कोटीपर्यंतची जी सबसिडीची आपली अमाऊंट आहे ही जवळपास कुठल्याच योजनेमध्ये नाही आहे. केंद्र शासनाच्या योजनेमध्ये सुद्धा नाही आहे. याच्याशिवाय दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याचं टार्गेट बघा. आजच्या तारखेला आपण 1007 म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी मुद्दा आहे की इवन बायर्सनी सुद्धा लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे की महाराष्ट्र शासनाने 1000 उपप्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे आणि या 1000 उपप्रकल्पाचं मूल्य जे आहे ते साधारणतः सबसिडीचं मूल्य 1200 कोटी आहे आणि एकूण मूल्य जे आहे ज्यामध्ये 30% कर्ज असेल किंवा 10% त्यांचा सहिस्सा असेल म्हणजे उर्वरित 40% जी रक्कम आहे ते मिळून साधारणतः 2000 कोटीच्या अधिकपेक्षाही मूल्याचे प्रकल्प आपण मंजूर केलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे साधारणतः 550 प्रकल्पाचं काम आपण सुरू केलेलं आहे म्हणजे मंजुरी झाली ही. तर साधारणतः 550 प्रकल्पाला एकतर बँकेने मंजुरी दिली आहे कर्जाला किंवा त्या ठिकाणी ते प्रमाण कमी आहे परंतु फार्मर प्रोड्युसर कंपनीनी स्वतःचा स्वहिस्सा भरण्याची खात्री दिलेली आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब आहे की स्वहिस्सा सुद्धा आपण जोपर्यंत ती कंपनी ती अमाऊंट फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जमा करत नाही तोपर्यंत आपण हे देत नाही. मी काही गोष्टी या ठिकाणी बायरच्या माहितीसाठी मुद्दाम सांगणार आहे कारण कसं असतं की कुठल्याही कमर्शियल ॲग्रीमेंटमध्ये एखाद्या योजनेची फिजिबिलिटी आहे, सिक्युरिटी आहे किंवा भविष्यामध्ये ती योजना कन्सिस्टंट राहील, सातत्य राहील यासाठी काय व्यवस्था निर्माण केली आहे या गोष्टीसुद्धा त्यांचं ट्रस्ट बिल्डिंगसाठी आपल्यावर विश्वास निर्माण करण्यासाठी फार गरजेचं आहे. सुरुवातीला मी एक आधी मुद्दा सांगतो आपल्याला. नवीन मी प्रोजेक्टमध्ये असताना आमच्यासमोर एक मुद्दा आला की जे मशिनरीचे पुरवठादार आहेत ते आमच्याबरोबर ॲग्रीमेंट करायला पुढंच येत नाहीत. ज्याप्रमाणे सिव्हिल वर्कसाठी बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आमच्यासमोर येत होते, कॉन्ट्रॅक्ट होत होते, काम सुरू होत होती, त्याप्रमाणे आम्ही जर बघितलं तर मशिनरी सप्लायर जे आहेत ते आमच्याकडे येत नव्हते. मी थोडा प्रयत्न केला आणि काही जणांशी ऑनलाईन VC अरेंज केली. जरी त्यांच्याशी आमचा काही संपर्क नव्हता तर त्यांच्या अडचणी समजून घेण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी पण आज महत्त्वाच्या आहेत आणि जे फार्मर प्रोड्युसर कंपनीवाले मंडळी आले आहेत यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आज आपण कशामध्ये पाय ठेवतोय? आज आपण फक्त उत्पादक नाही राहतोय, आज आपण व्यावसायिक होतोय. तुम्ही जर प्रोजेक्टचा अर्थ वाचला तर यामध्ये लहान शेतकरी बरोबर ॲग्री एंटरप्रेन्युअर्स म्हणजे कृषी व्यावसायिक म्हटलेलं आहे. आता मी उदाहरण सांगायचे म्हटलं आपल्याला तर आपण इतिहासात जर गेलो ना तर आपल्याला असं वाटायचं की बाबा इतिहासात सुद्धा राजाच फार मोठा होता. आपल्याला माहीत आहे का की राजाला कर्ज कोण द्यायचो? का हो साहेब, बरोबर आहे ना? राजाला सुद्धा सावकार कर्ज द्यायचे. म्हणजे काय अर्थ झाला? अजून एक उदाहरण सांगतो. मागच्या डिसेंबरमध्ये आम्ही राजस्थान टूरला गेलो होतो. तिथं असं कळलं, तुम्ही गेला असाल कधी, की ती पटवा हवेली नावाची तिथं हवेली आहे. आम्हाला वाटलं ही राजा महाराजांची असेल ना, कारण सगळे राजा महाराजांचे मोठे मोठे महाल आहेत. तर तुमची सगळ्यांना माहीत असेल की पटवा हे जे कुटुंब किंवा कम्युनिटी आहे ते 500 वर्षापासून गल्फमध्ये असो किंवा युरोपमध्ये व्यापार करत असत. आणि आपण जर इतिहास पाहिला तर कुठल्याही भागामध्ये तुम्ही जा की ज्या ज्या भागामध्ये व्यापार ह्या समृद्ध झालेला आहे त्या देशामध्ये जे पैशाचं जे देवाणघेवाण आहे आणि आर्थिक उन्नतीचा जो भाग आहे
तो केवळ उत्पादनातून निर्माण होत नाही, तर त्या वस्तूचं मूल्यवर्धन, जी वस्तू आपण निर्माण करतो त्या वस्तूचं मूल्य वाढवणं आणि त्या वस्तूची उत्पादकता वाढवणं आणि त्या वस्तूची बाजारामध्ये असणारी मागणी वाढवणं, त्या वस्तूचा पुरवठा त्या प्रमाणामध्ये ठेवणं आणि त्या वस्तूचा पुरवठा ठेवल्यानंतर त्यामध्ये आदान प्रदानचा मुद्दा आहे. विक्रेणारा आणि घेणारा यांच्यामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण करणं, हे जर आपण करू शकलो तर कुठली इकॉनॉमी असेल, कुठली अर्थव्यवस्था असेल, जर त्याला चालना द्यायची असेल तर ज्या भागामध्ये वाणिज्य आहे, ज्या भागामध्ये व्यापार आहे, ज्या ठिकाणी कॉमर्स आहे, त्या भागामध्ये आपल्याला प्रगती झालेली दिसून येते. देशातले कुठलेही देश द्या, जगामधले कुठलेही देश घ्या, पण मग आपलं जर उदाहरण घेतलं तर अजून देशामध्ये अनेक देश आहेत, गल्फचे देश आहेत, त्यांच्याकडे कृषी उत्पन्न जर आपण पाहिलं तर काहीच मिळणार नाही. कालच आम्ही ऐकलं की आता भारत देश अन्नधान्य असो किंवा फळभागे आणि भाजीपाला यामध्ये जगभरामध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. आता जगभरामध्ये दुसऱ्या नंबर असणारा देश असेल, परंतु तरी मग आपल्या शेतकऱ्याचं पर कॅपिटा इन्कम तेवढं नाही आहे. का नाही आहे? तर तोच सायकल आहे, तीच एक सायकल आहे की आपण अनेक वर्ष आता प्रयत्न केला आणि ग्रीन रिव्हॉल्युशन पासून जर बघितलं तर आपण उत्पादनावर जास्त भर दिला आतापर्यंत, की कृषी उत्पादन वाढेल कसं, त्याच्यावर आपण भरपूर काम केलं. परंतु उत्पादन झालेला जो माल आहे आणि त्यामध्ये उत्पादकाला त्याचा परतावा जास्त कसा मिळेल यासाठीचे अधिक प्रयत्न करणे गरजेचं झालं. आपल्याला माहीत आहे की कुठली चेन असेल, कुठली शृंखला असेल, सायकल असेल, त्यामध्ये असणारे जेवढे घटक आहेत, स्टेक होल्डर्स आहेत, त्यांच्याकडे मार्जिन आहे. प्रत्येक वस्तू जर बाजारात विकायची असेल तर ती रॉ असेल, त्या रॉ वस्तूचं जे मूल्य आहे ते कमी आहे. त्या वस्तूवर तुम्ही प्रक्रिया करणार, त्या वस्तूचं मोल वाढणार. आणखी एक गोष्ट आहे की प्रत्येक वस्तूची बाजारामध्ये असणारी जी मागणी आहे ती 12 महिने समान असणार नाही, प्रत्येक सीझन प्रमाणे ती वस्तू बदलेल. मग जर नाशजन्य वस्तू असेल, म्हणजे कृषी उत्पादन असेल, कृषी माल असेल, तर ती नाशजन्य वस्तू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उत्पादक जो आहे त्याच्याकडे जर होल्डिंग कॅपॅसिटी नसेल, म्हणजे निर्माण केलेली वस्तू ही मोठ्या कालावधीपर्यंत न विकता जवळ बाळगणे आणि त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याचा परतावा त्याला उशिरा जरी मिळाला तरी तो तग धरू शकतो का, ही क्षमता निर्माण करणे, ही गोष्ट अजूनही आपण त्याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यापर्यंत गेलेलो नाही आहे. मग त्यामध्ये काय अडचणी आहेत, म्हणून मी आता उत्पादन या क्षेत्रावर जास्त बोलणार नाही, कारण यामध्ये भरपूर काम होते, चालू आहे आणि आमच्या प्रकल्पाचा तो दुसरा भाग आहे. मग मुद्दा काय आहे की शेतकऱ्यांची किंवा उत्पादकाची जर त्याला परतावा वाढवायचा असेल तर त्यांनी निर्माण केलेल्या शेतमालाचा दर्जा वाढवणं गरजेचं आहे, उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे आणि होल्डिंग कॅपॅसिटी वाढवणं गरजेचं आहे. आता दर्जा वाढवायचा असेल तर प्रक्रिया करावं लागेल. आता त्याच्यातल्या अडचणी कशा आहेत, तेच मुद्दा आहे पुन्हा की जर आपण अमेरिकेकडे पाहिलं तर काल आम्हाला AI मध्ये सांगितलं, कालच्याच वर्कशॉपमध्ये, की तो शेतकरी काय करतो, त्याच्याकडे 200 एकर शेती आहे, तो त्याच्या घरामध्ये बसून AC मध्ये त्याच्या कम्प्युटरवर त्याच्या शेतामधल्या कुठल्या एक्स भागामध्ये कुठल्या झाडांना पाणी कमी पडतंय हे त्याला कुठं समजतंय माहिती आहे, त्याच्या घरात बसून त्याच्या कम्प्युटरवर त्याच्याकडे एक बटन आहे, तो बटन दाबलं की बरोबर त्याच रो मधल्या त्याच झाडांना पाणी मिळणार आहे. शक्य आहे का सर आपल्याकडे आता हे आहे? होणार आहे आज शक्य आहे का? त्याला काही मर्यादा आहेत, आपण त्याच्यापर्यंत जाऊ ना उद्या. परंतु आपली खरी अडचण आहे की आपल्याकडे पर कॅपिटा लँड अवेलेबिलिटी किंवा लँड होल्डिंगचा एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये फार काही आपण वेगळं करू शकतोय का निकटच्या भविष्यामध्ये? फार काही वेगळं करू शकत नाही. म्हणून आपण म्हणतो की ती परवडत नाही, व्यावहारिकदृष्ट्या एकत्र होत नाही. मग याच्यावर उपाय काय आहे? मग आपण गटशेती करून पाहिली, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळालं. असं जरी असलं तरी ज्या क्षमतेचं, ज्या स्केलचं, ज्या व्हॉल्यूमचं यश आपल्याला मिळवायचं आहे त्याला एकच पर्याय आहे, सगळ्यांनी एकत्र येणे. मग एकत्र यायचं असेल तर आपल्याकडे फार्मर प्रोड्युसर कंपनीचा एक पर्याय मधल्या 10 वर्षामध्ये आपल्याकडे निर्माण झाला. परंतु तोच मुद्दा आहे, एकमेकावरचा विश्वास, बरोबर ना? आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे अनेक प्रश्न आले, आपण प्रयत्न केला, परंतु एका मर्यादेच्या पलीकडचं जर यश मिळवायचं असेल तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा मुद्दा होता. म्हणून मॅडमने आता सांगितलं की MSCP आपण करून पाहिलं. MSCP मधून आपण संघटन स्थापन केलं, कारण संघटन स्थापन करणं एक चॅलेंज आहे. आपल्याला माहीत आहे की
वडिलांकडे 3 मुलं असतील तर तिघामध्ये सुद्धा सर अवघड आहे ना सर, बरोबर की नाही? मग आपण कल्पना काय करणार ऑफिसमध्ये बसून की 100 शेतकऱ्याला ऑर्डर द्यायची, SO साहेब ऑर्डर देतील, चला एकत्र व्हा, 100 शेतकऱ्याची चला कागदार कंपनी तयार करा, चला उद्यापासून सहकार्य सुरू करा, असं होणार आहे का हो सर? नाही होणार. केव्हा होईल? जर त्यांना आपण काही इन्सेंटिव्ह देणार आहे. म्हणजे आपण ऑर्गनायझेशन केलं, संघटन केलं, इन्सेंटिव्ह पण काही प्रमाणात दिला. आता आपला जो इन्सेंटिव्ह आहे स्मार्टमधला तो असा आहे, म्हणून मी म्हटलं 2 प्रकारचे स्केलिंग आहेत. एक स्केलिंग मी तुम्हाला सबसिडीची अमाऊंट सांगितली, पोकरा पण आपल्याकडे योजना आहे, ती पण चांगलीच आहे, परंतु त्यामध्ये 1 कोटीची मॅक्सिमम मर्यादा आहे. वैयक्तिक शेतकरी तेवढं काम करू शकतो. परंतु जर आपल्याला स्पर्धेमध्ये उतरायचं असेल सर, आज बाजारामध्ये असणारे जे बिग प्लेयर्स आहेत, मोठे मंडळी आहेत, जे व्यापारी आहेत, ते सुद्धा भारताच्या देशामध्ये नक्कीच काम करू शकतात. पण उत्पादकाचं जर मार्जिन वाढवायचं असेल तर आपल्या शेतकऱ्याची बार्गेनिंग पॉवर, म्हणजे उद्या जो खरेदीदार आहे तो आपल्या शेतकऱ्याकडे आला पाहिजे. असं जर करायचं असेल तर ॲग्रिगेशनचा कन्सेप्ट आहे. म्हणजे सोयाबीन उत्पादक जर 100 शेतकरी असतील, 500 शेतकरी असतील, ते जर एका फार्मर प्रोड्युसर ग्रुपमध्ये एकत्र आले तर त्यांच्या शेतामध्ये होणारं उत्पन्न आपण एकत्र धरू शकतो. आणि आज ते कुठेतरी व्यापाऱ्याकडे जाऊन जर जे विकणार आहेत त्याऐवजी त्यांचं सोयाबीन त्यांच्याच असलेल्या मालकीच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला ते विकणार आहेत. मग या ठिकाणी काही मुद्दा आहे का तुम्हाला बोलायला की काय करावं, सरकारने असं केलं नाही, त्यांनी तसं केलं नाही? तुमचीच कंपनी आहे, तुम्हीच विकत घेणार आहे, तुमचाच काटा आहे, तुमचाच माणूस आहे, काटा मारेल का नाही मारेल, मॉइश्चर पर्सेंटेज कमी असेल का नसेल, या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला आहे. आता हे करताना हे जादूने होईल का? एका शेतकऱ्याकडे एवढी कॅपॅसिटी आहे का? 2 एकर जागा कोणी देणार आहे का? नाही देणार ना. योजना सुरू झाली तेव्हा वाटलं हे शक्यच नाही, एवढी जागा कोण देणार आहे? मी तुम्हाला सांगितलं 1007 प्रोजेक्ट आणि त्यातला 550 प्रोजेक्टमध्ये जागा मिळाली. म्हणजे आपण प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळतं. एवढंच नाही तर 55 प्रोजेक्ट आपले पूर्ण झालेले, त्याचं काम सुरू झालेलं आहे. मग सांगण्याचा मुद्दा हा आहे की जर आपण एकीचं जे बळ आहे हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण काय समजलो की जोपर्यंत आपण बाजारामध्ये आपलं मूल्य वाढवणार नाही तोपर्यंत आपली बार्गेनिंग पॉवर शेतकऱ्यांची वाढणार नाही. मग आता सरकारने आपल्याला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. आता तुम्ही काय म्हणाल की सर 2027 प्रोजेक्ट संपणार आहे, ऑलरेडी माझ्याकडे बरेच मंडळी येतात की ह्याच्यानंतर काय? मग ह्याच्यानंतर जर आपली क्षमता सरकारने वाढवून दिली तर मग ह्याच्यानंतर सुद्धा आपण आपल्या पायावर उभं राहायचं का रे सर? का नाही? का पुन्हा सरकारकडेच मागायचं? नाही ना. म्हणून प्रोजेक्ट व्हायच्या आधी, म्हणजे आज आपण या टप्प्याकडे यायला लागलो की आपले 550 प्रोजेक्ट पूर्ण झाले, या 6 महिन्यामध्ये अजून 500 प्रोजेक्ट पूर्ण होतील. तर ही योग्य वेळ आहे की ज्या वेळेस आपण आपल्या बाजारामधली स्थिती काय आहे ही आपण तपासून पाहिली पाहिजे. आणि आपले जे मंडळी या ठिकाणी आम्ही आज बोलवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याबरोबर एक प्रकारचं विश्वासाचं नातं हे निर्माण केलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो की मी जेव्हा नवीन जॉईन झालो, आपल्या प्रोजेक्टमध्ये नावच असं आहे प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप, म्हणजे भागीदारी प्रकल्प आहे. भागीदारी कुणाशी आहे साहेब सांगता काय? कोणाशी आहे? शेतकरी आणि कोण? दुसरा कोण? शेतकरी आहे, दुसरा कोण आहे? खरेदीदार आहे. खरेदीदार आहे ना. तर आता मी सुरुवातीला विचारलं, खरेदीदार सगळ्याकडे कागद आहे, कोणीतरी आहे ना गावामधला जो धान्य विकत घेणार आहे? मी एक प्रयत्न केला मीटिंगमध्ये की त्याचं नाव वाचा म्हणलं, जिल्ह्याच्या साहेबांना वाचलं. त्याला म्हणे नाव माणूस माहिती आहे का तुम्हाला? मग ते एकमेकाकडे बघायला लागले. मी एकाला म्हटलं आता इथं बसल्यापैकी कोणाकडे या खरेदीदाराचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहे? माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या बरं, मी गंमत नाही सांगतोय. एकाकडेही त्याचा मोबाईल नंबर. काय समजलं हो सर याच्यातून? म्हणजे आपलं दुर्लक्ष आहे. म्हणजे आपण फक्त कागदाला कागद लावला, सरकारच्या नियमामध्ये लिहिलं होतं की तुमचा प्रस्ताव मंजूर करायचा असेल तर ॲग्रीमेंट पाहिजे आणि ॲग्रीमेंटमध्ये नाव पाहिजे. म्हणजे 5-10% असतील, मी नाही म्हणत नाही, 5-10% असतील, पण 1000मध्ये 5% लोकांना हे माहीत असणं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की विश्वास कसा निर्माण होईल? गंमत अशी आहे की मी एकाला फोन केला, पुढचं सांगतो, तर तो काय म्हणला ऐका सगळेजण, सर 2 वर्षापूर्वी कोणतरी लोक आमच्याकडे आलते 2 वर्षापूर्वी आणि माझ्याकडून सही घेऊन गेलेत साहेब, त्याच्यानंतर मला काहीच माहीत नाही काय झालं ते. म्हणजे असं आहे. म्हणजे मी काही निगेटिव्ह बाजू सांगण्यासाठी सांगत नाही आहे. ह्यामध्ये
जेवढी आमच्या अधिकाऱ्यांची पण जबाबदारी आहे तेवढी आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीची पण जबाबदारी आहे. आपण काय विचार करतो की अजून आपल्याला 1 वर्ष आहे. मी एका ओनियनच्या स्टोरेजला गेलो होतो, त्या ठिकाणी अशीच चर्चा केली. तर मुद्दा असा आहे की ज्यांच्याशी तुम्ही ॲग्रीमेंट केलं होतं त्यांचा संपर्क नसल्यामुळे दुसराच माणूस पुढे आला आणि त्याला न सांगता तिसराच माणूस तो घेऊन गेला आणि पहिल्या माणसाला माहीतच नाही. मी म्हणलं उलट चांगली गोष्ट आहे. काय झालंय की स्पर्धा निर्माण झाली मार्केटमध्ये आणि शेतकरी कंपनीचं व्हॅल्यू वाढली आहे. ती व्हॅल्यू वाढल्यामुळं तुम्ही ज्यांच्याशी ॲग्रीमेंट केलं त्यापेक्षा अधिक दर द्यायला तुमच्या डोर स्टेपला येऊन घेऊन जायला जर कोणी तयार झाला असेल तर मी म्हटलं हेच आपल्या प्रोजेक्टचं यश आहे. पण याचा अर्थ असं करू नका, कायदेशीरदृष्ट्या ज्यांना तुम्ही आधी यस म्हटलंय त्यांच्याशी आधी चर्चा करा. त्यांना सांगा, अहो बाजारामध्ये तुम्ही जेव्हा म्हटलात ना त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही अमुक अमुक दर म्हटला होता, आज माझ्याकडे एवढ्या दराचा माणूस यायला तयार आहे, काय म्हणणे तुमचं सांगा बरं, तुम्ही काय वाढवायला तयार आहे का नाही? ते म्हणला नाही बाबा, दुसरा माणूस तयार आहे. तर ह्याच्याकडे जायचं आपल्याला. तर आपल्या काही जबाबदाऱ्या मी तुम्हाला सांगितल्या. आता याचप्रमाणे आमचे जे या ठिकाणी खरेदीदार या ठिकाणी आलेले आहे त्यांच्यासाठी माझ्या काही मी त्याला सूचना म्हणेल, विनंती म्हणेल, ते अशी आहे की म्हणून मी म्हटलं की जे सांगायचं राहिलं मला, उत्पादक मशीन उत्पादकाशी मी चर्चा केली तर असं कळलं की त्यातल्या अनेक लोकांना शंका होती की हा सरकारचा प्रोजेक्ट आहे की नाही. फार महत्त्वाचा मुद्दा मी सांगतोय की त्यातल्या अनेक उत्पादकांना शंका होती की ही सरकारची योजना आहे काय. आणि यांच्यातले आमचे अनुभव असे आहेत की काही शेतकरी कंपनी आम्हाला ऑर्डर देते आणि ऑर्डर दिल्यानंतर मशीन स्वीकारत नाही. म्हणजे कशी अडचण आहे? पुन्हा विश्वास, ट्रस्ट बिल्डिंगची महत्त्वाची गोष्ट आहे. ही ट्रस्ट बिल्डिंगची सुरुवात आजपासून या ठिकाणी झाली पाहिजे आणि अशा प्रकारचा स्ट्रॉंग मेसेज हा मार्केटमध्ये, मीडियामध्ये गेला पाहिजे की अशा प्रकारची व्यवस्था शासनाने निर्माण केलेली आहे, ही शासनाची व्यवस्था आहे. आणि असं जर म्हटलं तर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पण म्हणू नये की उद्या बघून घेईल सरकार. असं नाही, सरकार तुम्हाला मदत करण्यासाठी आहे. हातपाय कोणाला हलवायचे आहेत? आपल्याला हलवायचे आहेत. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करण्यासाठी आमची मंडळी आहे. म्हणून माझी या ठिकाणी आलेले खरेदीदार यांना विनंती आहे की ही सरकारची योजना आहे. लावलं का स्लाईड? एवढा वेळ लागतो काय? तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आमच्या प्रोजेक्टमध्ये 300 का आता जवळपास 400 गोडाऊन आहेत. आता 400 गोडाऊन असेल आणि अंदाजे 5 लाख मेट्रिक टन, बरोबर आहे का? अशा प्रकारची क्षमता आम्ही निर्माण करणार आहे. तर ज्यांच्याकडे गोडाऊनची गरज असणारी जी मंडळी मार्केटमध्ये आहेत, अर्थात कृषी मालासाठी, त्यांच्यासाठी एक मोठं अट्रॅक्शन आहे. आज खाजगी गोडाऊन बऱ्याच ठिकाणी असतील, परंतु ऑर्गनाइज सेक्टरमधले गोडाऊन, आणखी एक मुद्दा आहे की हे गोडाऊनचं बांधकाम आम्ही ॲक्रिडिटेशन, ज्याला काय म्हणतात तो त्याला शब्द आहे वेअर हाऊसिंगचा, हां, केंद्र सरकारची जी यंत्रणा आहे त्यांच्या मानकाप्रमाणे, त्यांच्या मापदंडाप्रमाणे आम्ही गोडाऊनचं बांधकाम करतोय. याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी बँकर्सचं सुद्धा ट्रस्ट बिल्डिंग आपण केलेली आहे की त्या ठिकाणी जर माल ठेवला तो सुरक्षित राहील आणि आजचे स्टोरेजचे जेवढे गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करून आपलं माल सुरक्षित राहील याची खात्री आपण या पद्धतीने देतोय. आपण जर सिरियल्स बघितले, पल्सेस बघितले, सोयाबीन पाहिलं, ऑइल मिल आहे, राईस मिल आहे, दाल मिल आहे, तर एवढ्या ज्या सगळ्या महाराष्ट्रामधल्या युनिट्स आहेत तर यामधून निर्माण होणारी मेट्रिक टनमधली कॅपॅसिटी हा आपल्या प्रोजेक्टचा स्ट्रेंथ आहे. केव्हाही मोठा खरेदीदार जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा त्याला 2 गोष्टीची गरज असणार आहे. पहिली गोष्ट असणार आहे की तुमच्याकडे होमोजेनस, सर्वसाधारणतः एका क्वालिटीचा, एका प्रकारचा आणि शक्य असेल तर ट्रेसेबिलिटी असणारा माल उपलब्ध आहे काय. आता जर आपण म्हटलं ITCला की तुम्हाला जी डाळ लागणार आहे ती आमच्याकडून घ्या, तर ITC वाले काय म्हणतील की आम्हाला अमुक ब्रँडची, अमुक क्वालिटीची, एवढ्या व्हॉल्यूमची डाळ जर एका ठिकाणावर मिळणार असेल तर वी आर रेडी फॉर द बार्गेनिंग. कारण आज त्यांची टाईम एनर्जी जर 1000 ठिकाणी जाऊन वेस्ट होणार असेल तर तू आपली स्ट्रेंथ आहे. मग आपण जर हे आकडे वाचले तर मग कांदा चाळ असेल, कोल्ड स्टोरेज असेल, डाळ मिल असेल, फ्लोर मिल असेल, राईस मिल असेल आणि पशुखाद्य युनिटसुद्धा आपल्याकडे आहेत. तर ही जी स्ट्रेंथ आहे ही याच्यामधली आज बरीचशी बडिंग स्टेजमध्ये आहे. या 6 महिन्यामध्ये आपण बांधकामं पूर्ण करणार आहोत आणि ती पूर्ण होणार आहेत. आणि या सर्व संस्था, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या कंपनी ॲक्टमध्ये रजिस्टर केलेल्या आहेत. म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा असतो की व्यवहार करण्यासाठी
प्रत्येक संस्था याला कायदेशीर अधिष्ठान असणं गरजेचं आहे. तर कोण्याही खरेदीदारासाठी एक महत्त्वाची बाब आहे की या सर्व फार्मर प्रोड्युसर कंपनी या भारतामधल्या कायद्यामध्ये रजिस्टर झालेल्या आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये या बाजूला काही जबाबदाऱ्या आहेत तर त्या बाजूला पण काही जबाबदाऱ्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या प्रोव्हिजन्सप्रमाणे त्याचं पालन करणंसुद्धा त्या कंपनीच्या मंडळींना गरजेचं असणार आहे. त्यामुळं ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ही व्यवस्था उपलब्ध आहे. अजूनही ही आपली सुरुवात आहे. भविष्यामध्ये आपण ज्याला आपण टेक्निकल सपोर्ट एजन्सी म्हणू की आपण एक थर्ड पार्टी नेमणार आहोत की जे मार्केटमधले मोठे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडून आपल्या सर्व फार्मर प्रोड्युसर कंपनींना टोटल हँड होल्डिंग करण्यासाठीची पण मदत या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि एवढंच नाही तर आपल्या सर्व फार्मर प्रोड्युसर कंपनीचं प्रशिक्षण हे भारत देशामधल्या सर्व प्रगत असलेल्या संस्थांच्या मध्ये सुद्धा आपण भविष्यामध्ये घेणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की क्वालिटी मेंटेन करण्यासाठी सुद्धा पॅरलली आपण त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आपले आणि भविष्यामध्ये अजून त्याचं प्रमाण आपलं वाढणार आहे. म्हणजे हे या गोष्टी यासाठी आहेत की खरेदीदार यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या स्ट्रेंथ्स या ठिकाणी सांगणं ही सुद्धा आपलं काम आहे. आणि ज्याप्रमाणे निगोशिएशन स्किल्स असतात आता जेवढे अधिकारी आहेत त्यांना पुढच्या ट्रेनिंग्समध्ये हे शिकवतात. जसं मसुरीला आम्ही गेल्यानंतर निगोशिएशन स्किल्स असतात तर ते वैयक्तिक पण असतात आणि ग्रुपमध्ये पण असतात. तर मला वाटते आज खरी परीक्षा आहे की आपल्या सर्व लोकांनी आपले निगोशिएशन स्किल्स हे वापरले पाहिजे आणि आपल्या हातामध्ये जे स्ट्रॉंग मुद्दे आहेत ते आपण कसे वापरायचे, कोणत्या वेळी वापरायचे, कशा प्रकारे वापरायचे. आणि हे करत असताना म्हणजे त्याच्यामध्ये ज्याला शब्दच वापरायचा असेल तर त्याच्यामध्ये ॲरोगन्ससुद्धा असला नाही पाहिजे. ॲरोगन्स असला तर मग दोन व्यापारामध्ये दोन पार्टीमध्ये व्यवसाय संवाद होणार नाही. तर हे आपलं बॅलन्स आहे. तर मला वाटतं आपण पुढच्या वेळेसमध्ये हा सुद्धा एक सेशन घेऊ सगळ्या FPPसाठी की हाऊ टू गो फॉर द निगोशिएशन स्किल्स. हा मला आता मुद्दा आज लक्षात आला आहे. तर पुढच्या ट्रेनिंगमध्ये आपण हा सुद्धा एक आयोजित करू. या ठिकाणी वराडे साहेब आलेले आहेत. ते पणन महामंडळाचे प्रमुख आहेत आणि विशेषतः एक्सपोर्टसाठी मोठ्या प्रमाणात ते काम करतात. माझे बाकी सहकारी या ठिकाणी आहेत. आज दिवसभरामध्ये त्यांच्याशी संवाद करण्यासाठी तुम्हाला ते उपलब्ध आहेत. तर माझ्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा आहेत. या ठिकाणी माझी सुरुवात मी मुद्दाम लवकर केली, मला एका ठिकाणी जायचं आहे. पण माझी आपल्याकडून सगळ्यांना अपेक्षा आहेत माझ्या आपल्याकडून की आजची सुरुवात ही आपण अतिशय चांगली करू आणि ही फक्त सुरुवात आहे. मला वाटतं या चार्टमध्ये आपल्याला आकडेवारी या ठिकाणी दिसते तर ती आपल्याला चर्चेच्या प्रसंगी या ठिकाणी उपलब्ध असेल. याच्यावरून बायर्सला हे ठरवायचं आहे की माझ्या प्रोजेक्टमध्ये भविष्यामध्ये काय स्ट्रेंथ निर्माण होणार आहे त्याच्यावरून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. तर मला वाटते मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि यानंतरचे जे आपले वर्कशॉप्स आहेत ते आपण अधिक व्यापक स्वरूपामध्ये आणि आमचा प्रयत्न असा आहे की त्यातल्या त्यात स्टेट लेवल फेडरेशन्स किंवा नॅशनल लेवल फेडरेशन्स ज्या आपल्या वैयक्तिक बॉडीचे जे संघटन आहेत, जे अपेक्स बॉडी आहेत, शिखर संस्था आहेत, यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा पुढचा टप्पा आहे. तो आम्ही भविष्यात नक्कीच करणार आहोत जेणेकरून आपल्या सगळ्यांच्या एकीचा फायदा आपल्याला होईल. आणि आपण आता याप्रमाणे चर्चा केली की आपल्या इकॉनॉमी वाढवण्यासाठी आपल्या देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी आपण जे भविष्यामध्ये ध्येय गाळलेलं आहे की आपल्या देशाचा आर्थिक प्रगतीमध्ये आपल्याला 3ऱ्या नंबरवर जायचं आहे काय पहिल्या नंबरवर जायचं आहे भविष्यामध्ये, त्या दृष्टीने आपण वाटचाल कराल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुन्हा आपण या ठिकाणी भेटू अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ, पुन्हा नव्याने उगवता येते जर मनगटात असेल सामर्थ्य. सर निश्चितच या सर्व सामर्थ्यासह आजची बायर सेलर मीट उत्कृष्टरित्या पार पडेल. सर्व खरेदीदार व विक्रेते आज एका MOU मध्ये परावर्तित होतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि आता आपण थोडक्यात पुढे जाऊयात. श्री भास्कर वराडे सर हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ येथून या कार्यक्रमास उपस्थित झालेले आहेत. मी श्री अशोक किरणळी सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. श्री अशोक किरणळी सर. सरांनी आता म्हणजे खूप चांगली माहिती सांगितली की आपण फक्त आपला उद्देश हे शेतकरी कंपनी बनवणं असा नाही आहे. आपण 5 डायरेक्टर एकत्र आले फक्त कंपनी नोंदणी केली आणि नंतर आपण कुठलाही व्यवहार करत नाही असं न होता आपण काय करणं अपेक्षित आहे तर त्याची सातत्यानं व्यवहार होणं अपेक्षित आहेत. तर ते करत असतेवेळी आमच्याकडनं आम्ही काय केलेलं एक सेंटर ऑफ एक्सलन्स आम्ही सुरू केलेलं आहे शेतकरी कंपन्यांसाठी. तर ज्याही कंपन्या आमच्याशी जोडलेल्या आहेत तर त्यांना आम्ही ट्रेनिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो. आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये
3 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या आम्ही FAO मीट आयोजित केल्या होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल 200पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता. आणि याच्यामध्ये आम्ही फक्त आमच्या व्यवहाराची गोष्ट करत नाही, म्हणजे मी काय सोयाबीन खरेदी करतो किंवा हरभरा खरेदी करतो किंवा तूर खरेदी करतो हे सुरुवात न करता आम्ही प्रथम हा प्रयत्न करतो की शेतकरी उत्पादक कंपनी सक्षम कसं होईल. तर त्या दृष्टीनं पहिल्यांदा मी हा केलं की शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मोठ्या प्रमाणातल्या अडचणी ज्या ओळखल्या, त्या अडचणीमध्ये एक मुख्य अडचण अशी होती की त्यांना कंपनी सेक्रेटरीचे काही कंप्लायन्सेस आहेत ते वेळेवरती पूर्ण होत नव्हते. ते कंप्लायन्सेस पूर्ण न झाल्यामुळे काय होतं की त्या कंपन्या बऱ्याच ठिकाणी खारिज झाल्या किंवा बऱ्याच कंपन्याचे डायरेक्टर जे आहेत ते त्यांचं क्वालिफिकेशन रद्द झालं. तर असं कुठलाही प्रकार होऊ नये म्हणून आम्ही काय करतो की प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनी जेव्हा मीट होते आमची, त्याच्यामध्ये एक कंपनी सेक्रेटरीचं आम्ही पूर्ण प्रेझेंटेशन ठेवतो. ते पूर्ण त्यांना कॅलेंडर देतात की प्रत्येक महिन्यामध्ये कोणते कोणते कंप्लायन्सेस पूर्ण करणं आवश्यक आहेत. जेव्हा हे कंप्लायन्सेस पूर्ण होतात, पुढचा टप्पा आम्ही चार्टर्ड अकाउंटंटचं आम्ही एक म्हणजे प्रेझेंटेशन घेतो. चार्टर्ड अकाउंटंटसुद्धा त्या पूर्ण माहिती सांगतात. आणि आता आम्ही या महिन्यापासून आम्ही एक संकल्प करतो की प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे प्रत्येक आठवड्यातल्या शनिवारी एक सेशन होईल. त्या सेशनमध्ये ज्या ज्या कंपन्या जोडलेल्या आहेत त्यांना विविध विषय घेऊन किंवा तुमची जी काही मागणी असेल त्या विषयावरती एक प्रेझेंटेशन आम्ही ठेवणार आहोत. तर हे सक्षमीकरणाची प्रक्रिया जी आहे ती आम्ही फक्त शेतकरी कंपन्यांसाठी नाही, त्याच्यापूर्वी बरेच आता आपल्याकडे देशमुख सर होते आपल्याकडे, त्यांना माहिती आहे की ADM ॲग्रोनं 2,40,000 शेतकऱ्यांचं एक नेटवर्क तयार केलेलं आहे. आणि आजवरती आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला की हे शेतकरी कसे सक्षम बनतील. त्यासोबत आता आम्ही 300 शेतकरी कंपन्या आमच्यासोबत घेतलेल्या आहेत. आणि या 300 शेतकरी कंपन्यांना सोबत घेऊन जेव्हा आम्ही काम करू लागलो त्याच्यामध्ये पहिला टप्पा ठेवलेला आहे की आपण जास्तीत जास्त शेतकरी कंपन्यांसोबत कसं जोडता येईल. तर सक्षमीकरण हा पहिला मुद्दा आम्ही घेतलेला आहे. पुढचा मुद्दा आपली सर्वात मोठी अडचण आहे ती फायनान्सची. बऱ्याच कंपन्यांना आपण समजा स्मार्ट प्रकल्प आहे किंवा विविध प्रकल्पाच्या माध्यमातून खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आहे, परंतु जेव्हा व्यवहार करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला फायनान्सची किंवा बिझनेस लोनची अडचण येते. तर त्यामध्ये मी हे सांगू इच्छितो की आम्ही ॲक्सिस बँकेसोबत आमचा एक MOU होतो आहे. त्या MOUच्या अंतर्गत 2 कोटीपर्यंत जे लोन आहे हे शेतकरी कंपन्यांना विदाऊट कोलॅटरल, शेतकरी उत्पादक कंपन्यांना 2 कोटीपर्यंत विदाऊट कोलॅटरल लोन मिळते. त्याच्यासाठी ॲक्सिस बँकेची एकच कंडिशन आहे, ॲक्सिस बँकेची एकच कंडिशन आहे की तुमचा जो व्यवहार आहे मागच्या आर्थिक वर्षातला जेवढा आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या व्यवहारावरती 20%, समजा उदाहरणासाठी एखाद्या कंपनीचा जर 10 कोटी व्यवहार झाला असेल तर त्याच्या 20% म्हणजे 2 कोटी रुपयांचं जे काही तुम्हाला लोन आहे विदाऊट कोलॅटरल. आज हे फार मोठं म्हणजे गोष्ट आहे, कारण कोलॅटरल तुम्हाला तेवढ्याच किमतीत द्यावं लागतं. समजा मला जर 2 कोटी एखाद्या बँकेचं लोन घ्यायचं एखाद्या शेतकरी कंपनीला, तर तेवढ्या 2 म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला, तर तेवढं 2 कोटी रुपयांचं त्यांना मूल्य असलेलं काहीतरी एखादी प्रॉपर्टी त्यांच्याकडे घाण ठेवावं लागते. तर ही आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक मोठी उपलब्धी आहे. तर फायनान्सचा सपोर्ट मोठ्या प्रमाणात आम्ही दिला जातो आहे. मला थोडं बोलण्यासाठी त्यांनी आवरण्यासाठी सांगितले, परंतु मी 3 प्रोडक्टमध्ये काम करतो ते तुम्ही लिहून घ्या. मी बोलतो सोयाबीन, तूर आणि हरभरा हे मुख्य आमचे 3 पिकं आहेत. मी जसं सांगितलं की प्रतिदिवस आम्हाला 1800 मेट्रिक टन प्रतिदिवस सोयाबीन लागतं. त्यामुळे तुम्ही तुमची कॅपॅसिटी किती असेल तुम्ही सांगा, आम्ही त्याच्यापेक्षा अधिकसुद्धा सोयाबीनची खरेदी करू शकतो. परवाला माझी जी सोयाबीनची जी खरेदी झालेली आहे ती 2200 मेट्रिक टन एका दिवसातली खरेदी आहे. म्हणजे कुठलीही कंपनी एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट करत नाही, परंतु जेव्हा शेतकरी कंपन्या व्यवहार करतायत आम्ही त्याच्यामध्ये कुठलंही लिमिटेशन ठेवलेलं नाही आहे. हे सोयाबीनबाबत झालं. त्यासोबतच हरभरा आणि तूर ह्या 3 पिकांची खरेदी करतो. यानंतर जे काही तुम्हाला काही प्रश्न असतील समजा किंवा सोयाबीनच्या खरेदीमध्ये काही नॉर्म्स काय आहेत, क्वालिटी नॉर्म्स काय आहेत, ह्या सर्वासाठी माझा नंबर घ्या, तुम्ही मला संपर्क करू शकता. माझं नाव मी परत सांगतो, अमोल धवन. ज्या कंपनीला प्रतिनिधित्व करतो या कंपनीचं नाव आहे ADM ॲग्रो लातूर. म्हणजे आमचं मुख्यालय लातूरमध्ये आहे, परंतु पूर्ण महाराष्ट्रभर काम सुरू आहे सध्याला. ADM ॲग्रो लातूर अमेरिकन कंपनी आहे, 1902ची स्थापना असणारी, भारतामध्ये 25 वर्षापासून काम आहे. माझा नंबर जो आहे 82 75 26 82 75 26 55 60 82 75 26 55 60. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कुठल्याही प्रकारचे आम्ही मध्यस्थसुद्धा ठेवलेले नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी काय होतं की व्यवहार करण्यासाठी ब्रोकर्स असतात, तर ब्रोकरलाही तुम्हाला प्रति गाडी मागे समजा एक 20 टनच्या गाडीचा व्यवहार झाला तर त्यांना किमान 2 ते 5 हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतात. तर आम्ही हा एक विश्वासाचा तयारी केलेली आहे की कुठल्याही प्रकारचे ब्रोकर्स ठेवलेले नाहीत. म्हणजे ज्या ठिकाणी हे रक्कम आम्ही वाचू शकतो तो प्रयत्न केलेला आहे. आणि सरांनी आता बोलते वेळेस एक ट्रस्टचा विषय सांगितला. मी हे सांगेल सर की आम्ही खूप म्हणजे चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळं आत्तापर्यंत आम्हाला 1 ते 2 जर केसेस सोडल्या तेवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये कुठल्याही शेतकरी कंपनीने आमच्यासोबत फसवणूक केलेली नाही. एकमेव कंपनी साहेब की GSTचं जे पेमेंट आहे ते सोयाबीनच्या पेमेंटसोबत आम्ही खात्यावर जमा करतो, ते सुद्धा पेमेंट कंपन्या त्या महिन्यामध्ये GST पोर्टलला जमा करतात. वटाव कुठलाही नाही आहे.
आम्ही जो काही दर काढतो सकाळी 7:30 वाजता आम्ही रेट काढतो, 8 वाजेपर्यंत शेतकरी कंपन्यांच्या व्हॉट्सअपवरती तो रेट तुम्हाला पोचला जातो. जो रेट आहे समजा उदाहरणासाठी आज आम्ही ADMचा जो रेट दिलेला आहे 41,000 रुपये प्रति टन आहे. ते 41,000 रुपये प्रति टन गुणिले जे काही तुमचं वजन आलेलं आहे त्याचं जे काही अमाऊंट आहे त्या अमाऊंटमध्ये फक्त क्वालिटीचं डिडक्शन जर असेल तर क्वालिटी डिडक्शन वजा करता पूर्ण रक्कम तुमच्या खात्यावर जमा केली जाते. आणि फक्त मालाची रक्कम जमा होत नाही तर सोयाबीनमध्ये 5% GST आहे. ह्या 5% GST जर तुम्हाला सोयाबीनच्या पेमेंटसोबत ॲड करून दिलं जातं. बाकी ज्या कंपन्या काय करतात की शेतकरी कंपनीची विश्वासार्हता नसल्यामुळं ते म्हणतात की तुम्ही आधी पेमेंट शासनाला जमा करा, त्याचं जे बिल आम्हाला सबमिट करा, त्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. परंतु ॲक्च्युली कायदा हा सांगतो की सोयाबीनच्या काय त्या जे काही कमोडिटी आहे त्या कमोडिटीसोबतच GST पेमेंट गेलं पाहिजे. त्यामुळे त्या नियमाला आम्ही अधीन राहून आम्ही पेमेंट जमा करतो. काही कंपन्या आहेत सर की ज्या कंपन्या म्हणजे मोठ्या प्रमाणात व्यवहार करतात त्यांना 1-2 कोटी रुपयांचं GST पेमेंट आमचं त्यांच्याकडे असतं. म्हणजे एक महिनाभर त्यांना 1 कोटी रुपये जे आहेत का भांडवल म्हणून वापरता येतं. खूप सारे मुद्दे आहेत चर्चा करण्यासाठी, पण वक्त्यांची संख्या जास्त असल्यामुळं मला थांबावं लागते. सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि मान्यवरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. माझी सर्व खरेदीदारांना विनंती राहील की आपल्या कंपनीविषयी जे आपल्याला मत मांडायचं आहे ते थोडक्यात मांडलं जावं. कारण आपण ही सिटिंग अरेंजमेंट राऊंड टेबलमध्ये जी केलेली आहे ती आपण कमोडिटी वाईज खरेदीदार आणि विक्रेते एकत्र बसवणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा विनिमय होऊन MOU त्या घडणार आहेत. त्यामुळे अगदी थोडक्यात आपल्या कंपनीबद्दल परिचय द्यावा. दुसऱ्या मी या आपल्या सभागृहामध्ये नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन यांचे ब्रांच मॅनेजर श्री ऋषिकेश इथे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करते त्यांनी त्यांच्या कंपनीचा ओव्हरव्ह्यू थोडक्यात द्यावा. Good afternoon. My name is Sri Harsha. I am the branch manager of National Cooperative Consumers Federation. We are a state national level agency which we are working for agri commodities. We have procured many items like soybean, maize, and rice and everything. In Maharashtra, we have procured soybean around 3.5 lakh MT under PSS scheme, and we are doing paddy procurement in Madhya Pradesh also. And we are here to just give a glimpse of National Cooperative Consumer Federation, which is giving procurement business throughout India in all levels. And my colleague Rishikesh will give the glimpse of all the activities which are carried by NCCF. थँक यू सो मच सर. थोडक्यातच मी सगळ्यांना माहिती देतो NCCF नेमकं काय आहे, ओव्हरव्ह्यू काय आणि FPC, FPO आणि ज्या स्टेट लेवल एजन्सी आहेत, कॉपरेटिव्ज आहेत, त्यांच्यासोबत आम्ही कसं काम करतो. तर पुढे घ्या. NCCF ऑफ इंडिया लिमिटेड ही मल्टी कॉपरेटिव्ह स्टेटमध्ये 1965 इस्टॅब्लिश झाली. तर भरपूर प्रोजेक्ट्स आहेत, भरपूर सेक्टरमध्ये काम करते. जेणेकरून मी सांगतो तुम्हाला प्रोक्युरमेंटमध्ये सध्या चालू केले PSS अंतर्गत आणि PSF अंतर्गत. तर PSSमध्ये जसं की हर्ष सरांनी बोलले, सोयाबीन, चना, मूग, उडद हे सध्या आम्ही MSP वरती प्रोक्युरमेंट करतो आहे. आणि सोयाबीनचा फुल आकडा सांगायचा म्हटला इन महाराष्ट्र तर अराऊंड 2,84,00,000 मेट्रिक टन आम्ही प्रोक्यूर केला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. तर चण्याचं आता काम चालूच आहे, तर तेही युद्ध पातळीवरती चालू आहे. 7 डिस्ट्रिक्ट अलॉट झाले आहेत NCCFसाठी. बाकी सांगायचं म्हटलं तर हा ओव्हरव्ह्यू आहे, जो की NCCF जी कंपनी आहे ती डायरेक्टली कन्झ्युमर अफेअर्समध्ये येते. त्यांच्या अंतर्गत कन्झ्युमरसाठी, प्रोडक्टिव्हसाठी, त्यांच्या कॉर्पोरेशनसाठी काम करते. नेक्स्ट स्लाईड प्लीज सर. हां, तर शेतकऱ्यांना, FPCना, FPOना डायरेक्ट विनंती आहे की ते डायरेक्ट शेतकऱ्यांचे नोंद आमच्या पोर्टलवरती, जे की ई-संयुक्ती पोर्टल आहे, जसं नाफेड करतं तसं NCCF पण आता त्यांच्यासोबत काम करते ॲज अ कॉम्पिटिटर. तर ई-संयुक्तीमध्ये पण तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करू शकता. ते डाटा आमच्याकडे डायरेक्ट येतो. तर हे काही नंबर्स आहेत जे नंबर ऑफ फार्मर्स विथ रिस्पेक्ट टू कमोडिटीज आम्ही रजिस्टर केलं आहे आमच्या पोर्टलवरती. नेक्स्ट घ्या. तर खास करून महाराष्ट्रासाठी हां, हे जे आहेत, हे जे आउटरीच प्रोग्राम म्हणतो आपण, FPOs किंवा फार्मर्सला बोलवतो, तो ऑल ओव्हर इंडिया, थ्रू आउट इंडिया वी आर डुईंग इट. आणि हे जे हां, आता अपार्ट फ्रॉम महाराष्ट्र UPमध्ये पण काम करतो आहे आपण, MP मध्ये पण काम करतो आहे. हा जस्ट ओव्हरव्ह्यू आहे की नंबर ऑफ फार्मर्स अँड नंबर ऑफ कमोडिटीज वी हॅव प्रोक्यूर्ड. नेक्स्ट हां, तर PSF अंतर्गत, प्राईस स्टॅबिलायझेशन फंड अंतर्गत आम्ही टोमॅटोमध्ये पण काम केलेलं लास्ट इयरला. तर त्याचे हे ग्लिम्सेस आहेत. सोबतच आम्ही चण्यासाठी पण काम केलेलं आहे PSFमध्ये. PSS हा फंडा काय आहे, तर PSS हा म्हणजे जो हमीभाव भेटतो सरकारकडून, त्याच्या जर खाली प्राईस असेल मार्केटमध्ये तर आम्ही तो सपोर्ट देऊन PSS अंतर्गत प्राईस प्रोक्यूर करतो फार्मर्सकडून.
आणि PSF हा काय फंडा आहे, तर आपण माहिती आहे मार्केटमध्ये जर MSP पेक्षा जास्त भाव भेटत असेल, शेतकऱ्यांना फायदा होत असेल, तर PSF अंतर्गत आम्ही करतो. आणि तो बफर स्टॉकसाठी जसे की सर बोलले की MSWC आणि CWC जे DRDO ॲक्रिडिटेशन असतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्या अंतर्गतच आम्ही त्या स्टोरेजमध्ये प्रोक्यूर करून ठेवतो. नेक्स्ट स्लाईड. हे जस्ट फोटोज आहेत, पुढे घ्या. हे जे मेजमध्ये असं बोललं की मेजमध्ये काम केलं आम्ही. सध्या पण नाशिकमध्ये अराऊंड 6000 मेट्रिक टन प्रोक्यूर करून ठेवलं आहे आणि ते डिस्लरीसाठी इथेनॉल बेंडिंगसाठी आम्ही पाठवतो आहे. हे जस्ट गमसेस. ओके, थँक्यू. दिस इज फ्रॉम NCCF. थँक्यू सो मच. हां, माझा नंबर सर, मोबाईल नंबर 88 300 63 594. हा माझा आणि ब्रांच मॅनेजरचा नंबर आहे, तुम्ही तो पण घ्या. माझं नाव ऋषिकेश जाधव. आणखी एक नंबर घ्या, 8309 85 33 36. हा ब्रांच मॅनेजरचा नंबर आहे, ब्रांच मॅनेजर पुणे. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. ओके, हां, आणि काही असेल पाहिजे किंवा क्वेश्चन्स वगैरे असेल, काही माहिती पाहिजे असेल, तुम्ही डायरेक्ट ब्रांचमध्ये येऊ शकता, जे पूनम प्लाझामध्ये आहे. थँक्यू सो मच. नंबर रिपीट करू तर माझा नंबर घ्या पहिला, ऋषिकेश जाधव, ब्रांच मॅनेजरचं नाव 8309 85 33 36. श्रीहर्षा कमानी. थँक्यू सो मच. धन्यवाद ऋषिकेश. माझी सर्व विक्रेत्यांना विनंती राहील की शक्यतोवर रिजनल लँग्वेजमध्ये बोलण्याचा प्रयत्न करावा. इफ यू कम्फर्टेबल इन हिंदी यू आर मोस्ट वेलकम. मी आता आपल्या सभागृहामध्ये उपस्थित ITC कंपनीचे श्री भास्कर रेड्डी यांना मंचावर निमंत्रित करते. श्री भास्कर रेड्डी. Good morning, sir. Good morning, all of you. I am from ITC, Bhaskar Reddy. We want to buy to chili and turmeric procurement. श्री भास्कर रेड्डी आपल्याशी हिंदीमध्ये किंवा इंग्रजीत संवाद साधतील. जर कोणाला काही शंका असल्यास मी ट्रान्सलेट करून देईल. सर चिलीमध्ये म्हणजे मिरचीमध्ये काम करण्यास इच्छुक आहेत. इथं उपस्थित FPCपैकी मिरचीमध्ये उत्पादक कंपनी आहे शिवाई मसाले नाशिक. दे आर वर्किंग इन चिली. Yes, they are already producing spices. They are manufacturing spices. Yes, we are organizing discussion in panel discussion here in round table. You can discuss with them personally, and please share your mobile number and name. 7975 7963 00. Thank you, sir. Once again, please. Some of them are taking. Once again, please. 79 75 79 6300. आता महा FPOचे श्री संजय पांढरे सर इथं उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपला परिचय द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर संजय पांढरे, महा FPO फेडरेशनला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहतो. तर महा FPO फेडरेशन ही कन्सोर्टियम आहे शेतकरी उत्पादक संस्थांची. त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, संस्था आहेत, म्हणजे कॉपरेटिव्हसुद्धा आहेत आणि विशेषतः पाणी वापर संस्थांपासून सुरू झालेली आहेत. जवळजवळ 2070पेक्षा जास्त संस्था त्याच्यामध्ये संलग्न आहेत आणि मागच्या वर्षीचा टर्नओव्हर हा 11.5 कोटीचा आहे. परंतु कोलॅबरेटिव्ह टर्नओव्हर जर पाहिला तर जवळजवळ तो आपण 250 कोटीपर्यंत गेलो होतो, की म्हणजे आपल्या मेंबर कंपन्यांनी केलेला. तर आजचा माझा या ठिकाणी येण्याचा उद्देश जो आहे तो रेसिड्यू फ्री आणि ऑर्गॅनिक जे आपण या ठिकाणी एक्झिबिशन लावलं आहे त्या उद्देशाने काही आपल्याला करता येईल का या बाबतीत मला काही सांगायचं होतं. तर महा FPOच्या माध्यमातून एक 3-4 सेगमेंटमध्ये काम चालतं. सर्वात महत्त्वाचा सेगमेंट जो आहे तो आहे की ज्या FPCs आहेत
त्यांचे कंप्लायन्सेस म्हणजे ते सी असेल CS त्यामध्ये सपोर्ट करतं. कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये दर 15 दिवसांनी साखर संकुल आम्ही ट्रेनिंग घेत असतो, त्यामुळे बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांना तर आम्ही माहीत आहोत. आणि त्यानंतरचं मोठं काम म्हणजे आपण एक बायर सेलर प्लॅटफॉर्म म्हणून काम पाहतो. तर आत्ता ज्यांनी NCCF आणि ज्या नाफेड आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठा टर्नओव्हर मागच्या वर्षी FPOच्या माध्यमातून झालं. आणि सर्वात महत्त्वाची जी ॲक्टिव्हिटी आहे ती फायनान्स रिलेटेड आहे. महाएफपीओच्या माध्यमातून मागच्या वर्षी शेतकरी उत्पादक कंपन्यांना जवळजवळ 48 CRचं फायनान्स आम्ही रूट करू शकलो. आणि ह्या वर्षीचं आपलं टार्गेट हे जवळजवळ 500 CRपर्यंत आहे. तर कोणतीही शेतकरी उत्पादक संघ म्हणजे कंपनी असेल किंवा ग्रुप असेल आपल्याकडे अप्रोच झाला की त्याचं लोन करून दिलं जातं, परंतु त्याच्यामध्ये बायर कुणीतरी जॉईंट असला पाहिजे असं आमचं म्हणणं असतं. आणि बरेचदा पेमेंट आपण ते बायरच्या अकाउंटवर गेलं पाहिजे, त्या पर्पजसाठीच वापरलं गेलं पाहिजे अशा हेतूने करतो. याच्यामध्ये काही फॉर्म्युलाज आहेत म्हणजे काही कन्सेप्ट आहेत. आपल्याकडं बिल टू बिल्टी असा एक कन्सेप्ट आहे. बरेचसे व्यापारी किंवा काही बायर्स त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. महाएफपीओने असे काही कन्सेप्ट यामध्ये आणले आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आता काम करतात. पहिला कन्सेप्ट आम्ही मकामध्ये केला होता. जवळजवळ एक 40 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मकामध्ये काम केलं आणि काही पोल्ट्री आणि त्याचबरोबर मोठ्या कंपन्यांबरोबर सुद्धा चांगलं टायअप झालं. त्याचबरोबर कांद्यामध्ये सुद्धा प्रायव्हेट ट्रेड, आता आपली एक टीम श्रीलंकेमध्ये आहे. कांद्यामधला प्रायव्हेट ट्रेड हा खूप मोठ्या प्रमाणात नेला. म्हणजे NCCF आणि नाफेड दरवर्षी 5 ते 10 लाख मेट्रिक टन काम करतं. आपल्याकडं जवळजवळ 200 लाख मेट्रिक टन कांदा तयार होतो आणि जवळजवळ 20 लाख टन एक्सपोर्टेबल आहे, एक्सपोर्ट होऊ शकतो एवढा. तर याच्यामध्ये फार मोठं काम होतं आहे. आता आपण श्रीलंकेमध्ये सुद्धा दररोज 3 ते 4 कंटेनरचं काम फेडरेशनच्या माध्यमातून चालतं आहे. त्याचबरोबर गल्फमध्ये सध्या थांबवलं होतं, परंतु पुन्हा आपल्याला ते सुरू करायचं आहे. तर यामध्ये ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा असेल, मका असेल, इव्हन तूर असेल किंवा डाळी असेल याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. माझं नाव डॉक्टर संजय पांढरे, नंबर 99 22 94 0014. फायनान्ससाठी आम्ही एक लोन मेळा नावाचं एक सिस्टीम तयार केली. तुम्हाला जर एक आमचे फोन नंबर आहेत, 1 ते 4 नंबरचे फोन नंबर आहेत, त्याच्यावर तुम्ही जरी मिस कॉल दिला तरी तुम्हाला काही एंटरप्रेन्योर असेल तर त्यांना इंडिव्हिज्युअल, काही ग्रुपमध्ये असतील तर त्यांनाही. आणि आताच धवन सरांनी सांगितलं ॲक्सिसचं 2 लाखापर्यंत कोलॅटरल फ्री लोन अवेलेबल आहे. त्याच्यासुद्धा आपण जवळजवळ 6 केसेस आत्ता रिसेंटली FPCच्या करून दिलेल्या आहे. म्हणजे ह्या व्हर्टिकलमध्ये मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे. बरं, बॅक टू मी थोडं ऑर्गॅनिकबद्दल बोलतो. मॅडम मला माफ करा, 2 मिनटं घेतो फक्त. आता या ठिकाणी जे एक्झिबिशन चालू आहे, जे रेसिड्यू फ्री संदर्भात आपण जे काही प्रयोग केलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी ते चालू आहे. तर मला एक संधी मिळाली. मी कृषी विभागात होतो आणि त्यानंतर मी 2005 ते 2009 इकोसर्ट या ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सीमध्ये सर्टिफिकेशन मॅनेजर या पदावर काम केलं. त्याआधी काही काळ इन्स्पेक्टर होतो. तर त्यावेळेस बऱ्याच कंट्रीजमध्ये संबंध आला होता. ऑर्गॅनिक असेल, रेसिड्यू फ्री असेल, त्यामध्ये आता नवीन कन्सेप्ट आला आहे रिजनरेटिव्ह ऑर्गॅनिक असेल, त्याचबरोबर आपले काही PGS असतील. याचं खूप चांगलं मार्केट आहे, पण आपल्याकडं त्याचं सर्व सिस्टीममधून कुठं रूटिंग झालेलं नाही आहे. तर माझी सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना काही विनंती आहे की आपल्या कॅचमेंटमध्ये काही ऑर्गॅनिक किंवा रेसिड्यू फ्री असं काम करणारे काही शेतकरी असतात, काही ग्रुप्स असतात. त्यांना जर आपण बरोबर घेतलं आणि त्यांचा डेटा जरी तुम्ही एकत्र करायला सुरुवात केली तर महाएफपीओ आणि आमचं यामध्ये काम करणारं कृषी आपल्याला सर्टिफिकेशनमध्ये मदत करेल. त्याचबरोबर साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याकडं डायरेक्टर आत्मा आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक कृषी विकास योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख मिशन चालू आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट सपोर्टेड बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत. इव्हन आपले जे कंपन्या आहेत, आता तुम्ही जर पुण्याच्या आसपास पाहिले तर बऱ्याच CSR कंपन्या या रेसिड्यू फ्री प्रोजेक्टसाठी सपोर्ट करतात. तर अशा पद्धतीचं आपल्याला काम करण्याची इच्छा जरी असेल, तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा, त्याच्या सर्टिफिकेशन आणि त्याला बाहेर जोडून देण्याची जबाबदारी ही महाएफपीओ फेडरेशन घेईल. यामध्ये थोडेसे काही मुद्दे आहेत, मला वाटतं ते 1 to 1 आपण डिस्कस करू. बरेच बायर्स आलेले आहेत. तरी एक ICS इंटरनल कंट्रोल सिस्टम तुम्ही गुगलवर सर्च करा, ते सर्व कंपन्यांनी समजून घ्या. मी माझ्या ट्रेनिंगमध्ये बऱ्याच कंपन्यांना सांगितलं आहे, परंतु आत्तापर्यंत फक्त 20च
कंपन्यांनी ICS केलं. मला वाटतं माझं ट्रेनिंग जवळजवळ 5,000 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ॲक्रॉस इंडिया अटेंड केलं आहे, पण फक्त 20 लोकांनी त्यांचे ICS डेव्हलप केले. इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही एक अत्यंत सुंदर संकल्पना आहे. पार्टिसिपेटरी गॅरंटीचं थोडंसं वेगळं रूप आहे. त्यामध्ये आपण सर्टिफिकेशन 500 सारी शेतकऱ्यांचं सर्टिफिकेशन केलं तर आपलं पर हेड 50 रुपयामध्ये सर्टिफिकेशन होतं प्रत्येक शेतकऱ्याचं, प्रत्येक पर एकरचं. आणि फक्त ऑर्गॅनिक किंवा EU सर्टिफिकेशन किंवा NOP सर्टिफिकेशन या जंजाळात न अडकता आपलं रिजनरेटिव्ह किंवा कॉटनमध्ये सुद्धा हे रिजनरेटिव्ह सर्टिफिकेशन, रेसिड्यू फ्री सर्टिफिकेशन खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यासाठी तुम्ही संपर्क करावा. मी नंबर दिलेला आहे, त्याच्यातही तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा एक्सपोर्ट संदर्भात जे बेसिक एक्सपोर्ट आहे, आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. कोणाचे पैसे बुडतात, कोणाचं काय होतं, आधी सगळ्यांचे व्हायचे. आता प्रत्येकाला आपल्याला धरून आणता येतं. तशा पद्धतीचे लॉज आणि तशा पद्धतीच्या सिस्टीम तयार झालेल्या आहेत. वराडे सर इथं आहेत, ते त्याबद्दल चांगलं मार्गदर्शन करतील. आणि त्यांच्या पणन मंडळाच्या माध्यमातून मला वाटतं खूप विद्यार्थी, जवळ 100पेक्षा जास्त बॅचेस झाल्या आहेत आणि 3-4 हजार स्टुडंट त्यांनी तयार केलेले आहेत. त्याचेही खूप चांगले एक्सपोर्टर झालेले आहेत. निश्चित संपर्क करा. पुन्हा एकदा नंबर देतो, 99 22 94 0014. धन्यवाद. धन्यवाद सर. माझी पुन्हा एकदा खरेदीदारांना विनंती राहील की कृपया थोडक्यात परिचय द्यावा, कारण आपण टी ब्रेकनंतर राऊंड टेबलमध्ये 1 to 1 चर्चा करणार आहोत. यापुढील खरेदीदार श्री धुमाळ GM CEO व्यंकटेश ॲग्रो फलटण यांना मी निमंत्रित करते. श्री धुमाळ GM CEO व्यंकटेश ॲग्रो फलटण यांचे प्रोडक्ट ड्राईड स्ट्रॉबेरी, ड्राईड जामून क्यूब, ड्राईड लेमन स्लाइस, रेझिन्स अँड ड्राईड पपाया. व्यंकटेश ॲग्रो ही कंपनी आम्ही ॲक्च्युली मेजर काम आमचं बेदाण्यामध्ये आहे, जे आम्ही ह्या मल्टीनॅशनल कंपनीज कॅडबरीज, केलॉग्स, पेप्सिको, ब्रिटानिया त्यांना पुरवतो. आता रिसेंटली मॅग्नेटमार्फत आम्ही एक प्रोजेक्ट केला आहे. तो स्ट्रॉबेरी, जामून, लिंब, पायनॅपल असे हे प्रॉडक्ट्स आम्ही कॅन्डीड फ्रूट्स म्हणून हे केलेलं आहे, ज्याची शेल्फ लाईफ अगदी 3-4 दिवसापासून आता 1 वर्षापर्यंत आपण एक्सटेंड केलेली आहे. आणि हे प्रॉडक्ट्स आम्ही या MNC कंपनीजला द्यायचा प्रस्ताव आणि चालूच आहे, म्हणजे त्यांच्याबरोबर. तर आमच्याकडं मागच्या वर्षी आम्ही 200 टन स्ट्रॉबेरीचं प्रोक्युअरमेंट केलं, यावर्षी 500 टन करणार आहे आणि असंच वाढत राहील असं वाटतं हे मार्केट. तर हे आम्ही खरेदीसाठी पण आम्ही स्ट्रॉबेरी, जांभळं, लिंबू हे खरेदीसाठी पण तयार आहोत आणि विक्रीसाठी जर कोणी बायर्स असतील तर त्यांच्यासाठी पण आमचा प्रस्ताव राहील असा. थँक्यू. हां, माझा मोबाईल नंबर 98-220-37367. थँक्यू सो मच सर. नंतरचे खरेदीदार समृद्ध सबळ फार्मर प्रोड्युसर कंपनी, जे आपल्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कार्यरत आहे, त्यांच्या मॅडम सुवर्णा सुकाळे मॅडम यांना मी निमंत्रित करते. नमस्कार, माझं नाव सुवर्णा समीर सुकाळे. समृद्ध सबल शेतकरी प्रोड्युसर कंपनी भोर भागात आमचं काम चालतं. आणि माझी रिक्वायरमेंट जी आहे ती आहे, कांदा मोठ्या प्रमाणात लागतो, आईसबर्ग लागतं, त्यानंतर टोमॅटो आणि बाकी एक्झॉटिक व्हेजिटेबल्स लागतात, ज्याच्यासाठी आम्ही साधारण 20,000 स्क्वेअर फीटची आमची फॅसिलिटी आहे. विथ ग्रेडिंग, कटिंग, वॉशिंग, ग्रेडिंग, कटिंग असं सगळं ते युनिट आहे, ज्याचं डोंजेमध्ये आहे. ते यासाठी आम्हाला गॅप सर्टिफाईड भाज्या लागतात, जे आम्ही ऑल ओव्हर इंडिया सप्लाय चेन आहे आमची. तर ऑल ओव्हर इंडिया आमचे फार्मर्स पण आहेत, पण ते गॅप सर्टिफिकेशनसाठी आम्ही ज्या काही इनपुटपासून गायडन्स, त्यानंतर बायबॅक, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही रेडी आहोत. माझी रिक्वायरमेंट, जो काही भाजीपाला आहे तो कंपल्सरी गॅप सर्टिफाईड असावा. त्याच्यासाठीची जी काही प्रोसेस आहे, म्हणजे अगदी बियाणांपासून ते बायबॅकपर्यंत, याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगही आपण करतो. तर जे कोणी शेतकरी इंटरेस्टेड असतील तर आपण निश्चित भेटावं. बऱ्याच व्हरायटी आहेत
आणि बऱ्याच गोष्टींमध्ये काम करता येऊ शकतं. त्याच्यानंतर इंद्रायणी राईसमध्ये पण आम्ही काम करतो. तर त्याची कोणाची हे असेल म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा शेतकरी गॅप सर्टिफाईड आपण करण्याची जबाबदारी मात्र आपली कंपनी घेते, जेणेकरून ही सगळी प्रोसेस, कारण ही तशी टेक्निकल प्रोसेस बरीच लेंदी आहे, त्याच्यासाठी समृद्ध सबल आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करते. थँक्यू व्हेरी मच. आपण याच्यानंतर मला वाटतं राऊंड टेबलसाठी आपण बसू तेव्हा बोलता येईल. नंबर 9223277360 सुवर्णा सुकाळे. थँक्यू. थँक्यू मॅडम. जेफा श्री हर्षल पाटील, जेफा कंपनी इज देअर. Representative of JEFA. Blue Leaf Agribusiness. Okay. खारीवाल फूड्स. मी विनंती करते खारीवाल फूड्स कंपनीचे श्री चंदन यांना की त्यांनी आपल्या रिक्वायरमेंट्स आमच्या विक्रेत्यांना सांगाव्यात. सरांचं काम मिरची, कोथिंबीर, बेदाणे आणि शेंगदाणे याच्यामध्ये ही कंपनी काम करते. नमस्कार, मी राजगुरुनगर या ठिकाणाहून आलो आहे आणि खारीवाल फूड्स ही आमची कंपनी आहे. आमचं फूड प्रोडक्शनमध्ये काम आहे, पूर्णपणे नमकिन्सचं मॅन्युफॅक्चरिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि प्रवासी चिवडा हा माझा ब्रँड आहे. म्हणजे गेले 25 वर्ष मी या क्षेत्रात आहे. 25 वर्षापासून ब्रँड सेट आहे. आणि आम्हाला मॅक्झिमम बेदाणे, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची या गोष्टी आम्हाला शेतकऱ्यांकडनंच आम्ही घेतो. आत्तासुद्धा असे 1-3-4 शेतकरी आहेत आमच्या गावाकडचे की ज्यांना आम्ही पूर्ण वर्षभरासाठी फक्त एका विशिष्ट पद्धतीचं वाण की जे सेंद्रिय पद्धतीनेच उगवलं जाईल अशा पद्धतीचंच वाण आम्ही वापरतो. त्यामुळे कुठलेही रेडीमेड मसाले शक्यतो टाळतो आणि आम्ही स्वतः मसालेसुद्धा तयार करतो त्या गोष्टीसाठी. त्याचबरोबर बटाट्याचं एक आम्हाला जास्त मागणी आहे, कारण जी काही वाळवणाची कामं आहेत जी वर्षभरासाठी लोकांना ठेवायची असतात तर त्याचं आमचं मोठं काम आहे. साधारण आम्हाला एक 10,000 किलोच्या आसपास, माझ्यामध्ये जवळपास 50,000 किलोच्या आसपास आम्हाला वर्षाला बटाटा लागतो. तर त्यासाठी जरी कोणाची विशिष्ट प्रकारचा जातीचाच बटाटा घेतो, त्याच्यासाठी बियाणांपासून आणि त्याचं पूर्ण काम करण्यापर्यंत आम्ही सपोर्टही करतो, फायनान्सही करतो. तोही काही विषय नाही. फक्त ज्या काही गोष्टी आम्हाला बेदाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आता, कारण उत्तम प्रतीचा सेंद्रिय बेदाणा आम्हाला गरजेचा आहे आता. माझा मोबाईल नंबर आहे 9822041613. चंदन खारीवाल, राजगुरुनगर. थँक्यू. थँक्यू सर. निश्चितच आपली रिक्वायरमेंट या ठिकाणी फुलफिल होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. यानंतर मुंबई ही ग्राहक पेठ यांच्या श्रीमती वानगे मॅडम इथे उपस्थित आहेत. त्या रेडी टू प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्समध्ये काम करतात. सर्व प्रकारचे सिरियल्स आणि पल्सेस असे त्यांची रिक्वायरमेंट आहे. मुंबई ग्राहक पेठ श्रीमती वानगे मॅडम. मुंबई ग्राहक पंचायत. नमस्कार. आज आनंदाचा गोष्ट आहे की सगळे शेतकरी आणि बायर्स हे एकत्र आहेत, कारण हे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर घडणं हे फार गरजेचं आहे. आत्ता नुकतेच जे खारीवाल येऊन गेले त्यांचे आम्ही बायर आहोत, प्रवासी चिवडा, कारण ते उतरताना म्हणून त्यांचं लक्ष गेलं तिकडं. तर मुंबई ग्राहक पंचायत ही संस्था आज आमचं हे 50वे वर्ष आहे आणि एस्टॅब्लिश मुंबईमध्ये आहे. या संस्थेची 5-6 वितरण केंद्र आहेत. मुंबई, पालघर, पेण, वसई, रायगड आणि पुणे. आणि आम्ही आमचे कमिटेड ग्राहक जे आहेत, आमचे ग्रुप्स आहेत, असे जवळजवळ 28,000 कुटुंब आमची सदस्य आहेत. आणि या 28,000 कुटुंबांना दरमहा लागणारं अन्नधान्य, कडधान्य, डाळी, सगळ्या जीवनावश्यक वस्तू, मग त्यात गारमेंट्ससुद्धा असतात, परफ्यूमसुद्धा असतात, सोपसुद्धा असतात, सगळं काही आम्ही देतो. पण ती द्यायची आमची एक पद्धत आहे. दर्जा असल्याशिवाय आम्ही देत नाही. दर्जा पडताळल्याशिवाय आमच्याकडं कोणत्याही वस्तूला स्थान नाही. आणि मग त्या डाळी असू देत, कडधान्य असू देत किंवा तृणधान्य असू देत, काहीही असू देत, ती तपासायची आमची एक पद्धत आहे. त्या पद्धतीप्रमाणे आम्ही तपासतो. आणि तपासायची सगळ्यात मोठी पद्धत म्हणजे देशाची पंतप्रधान असो
किंवा घरात भांडी घासणारी बाई असो, ती आपल्या कुटुंबासाठी चांगलं बघते. त्यामुळे ती चांगलं काय बघते तेच आम्ही आमच्या संस्थेचे कार्यकर्ते चांगलं काय हे तपासून बघतो. म्हणजे कडधान्य नुसती बघून आम्ही कधीच खरेदी करत नाही. खरेदी करण्यापूर्वी ती व्यापाऱ्याकडून घेऊन घरी भिजवून प्रसंगी मोड काढून त्यात किडक्या आहेत का, लहान दाणा मोठा दाणा ग्रेडिंग हे सगळं आमच्या लेवलवर तपासून त्यामध्ये सॉर्टिंग करून हां येस हे आम्ही खरेदी करणार, ही आमची पद्धत आहे. आणि खरोखर असं शेतकरी कोण ग्रेडिंगचं देत असतील तर त्यांना आमच्या संस्थेचा सदैव हात असेल. आज गडहिंग्लजमध्ये एक शेतकरी आहेत आणि ते काम करतात, गुळाचं फक्त उत्पादन करतात सेंद्रिय, आणि आमच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये ते एकमेव सेंद्रिय उत्पादन आहे. आणि त्याचा शोध आम्हाला कोल्हापूर गुळ संशोधन केंद्रातून मिळाला. आणि आम्ही आमच्या लेवलवर तिथं जाऊन टेस्ट केली की बाबा खरोखर हे ऑर्गॅनिक आहे का, तर आहे. आज ऑर्गॅनिक म्हणून बरंच काही जातं आहे, तर तसं आम्हाला नाही चालत. आम्ही व्यवस्थित त्यांचं सर्टिफिकेशन जागेवर जाऊन भेट देणं या सगळ्या गोष्टी करून वस्ती घेतो. आपण शेतकरी जर असं काही खरंच छान उत्पादन करत असाल तर आमची संस्था तुम्हाला हात द्यायला सदैव तयार आहेत. एवढी थोडक्यात मी आपली माहिती सांगितली. धन्यवाद मला इथं बोलायला संधी दिली. माझं नाव छाया रमेश वारंगे. मुंबई ग्राहक पंचायतीची खरेदी समिती आहे. आज खरेदी समितीच्या अध्यक्षा अनुराधा देशपांडे आहेत आणि मी उपाध्यक्ष आहे. कॉन्टॅक्ट नंबर 9525 98851. समजला? धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर रुपया फिनोव्हेशन्सचे प्रतिनिधी आहेत का उपस्थित? रुपया फिनोव्हेशन्स, सदानंद ॲग्रो, विशाल FPO, ONDC धीरज कुमार सर. यानंतर मी विनंती करते ONDCचे प्रतिनिधी श्री धीरज कुमार सर यांना त्यांनी थोडक्यात त्यांचे रिक्वायरमेंट स्पष्ट करा. नमस्कार, मेरा नाम डॉक्टर धीरज कुमार है. यहाँ पे उपस्थित सभी लोगों को जो ऑन द डाइस ऑफ द डाइस डिग्नेटरी हैं, सबको मेरा आभार. ONDC के साथ मैं एज अ रीजनल हेड यहाँ काम कर रहा था महाराष्ट्र स्टेट में, वेस्टर्न स्टेट में, बट अभी मैं इंटरनेशनल ट्रेड पे फोकस कर रहा हूँ. बट फिर भी बहुत ही सरल भाषा में मैं आपको इस ONDC कंसेप्ट के बारे में समझाना चाहूँगा क्योंकि टाइम बहुत कम है. आप यहाँ पर सभी जो बायर और सेलर्स बैठे हैं, सेलर्स जितने भी लोग हैं, जो FPO हैं, फार्मर हैं, उन सबके सामने एक कॉमन प्रॉब्लम आती है, वो है मार्केटिंग का. मार्केटिंग की वजह से उनका जो प्रोडक्ट है सही टाइम पे वो सेल नहीं हो पाता और उनको प्राइस नहीं मिल पाता, या फिर आपका मार्केट में हमेशा डिपेंडेंसी रहता है लोकल मार्केट में. जबकि ONDC जिस तरह का जो नेटवर्क गवर्नमेंट ऑफ इंडिया ने बनाया है उसमें बहुत सारे प्राइवेट प्लेयर हैं जो प्लेटफॉर्म हैं, काम कर रहे हैं. ONDC पे डायरेक्ट ऑन बोर्डिंग का कोई कंसेप्ट नहीं है. जितने भी प्लेटफॉर्म्स हैं आप उनमें से किसी भी एक प्लेटफॉर्म को चूज़ करके नेटवर्क पे ऑन बोर्ड कर सकते हो. इसके बहुत सारे फ़ायदे हैं, लेकिन अभी मैं सिर्फ 3-4 ही बातें आपको बता पाऊँगा. पहला तो ये कि आपकी मार्केट जो नेशनल लेवल पे होगी, ONDC ने एक ऐसा डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर बना दिया है जिसमें आप महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे देश में अपने प्रोडक्ट का मार्केटिंग कर सकते हैं. और हमारे पास ऐसे बहुत सारे सक्सेसफुल यूज़ केसेस आए हैं तमिलनाडु से, अलग अलग स्टेट से, जो पहले लोकल मार्केट में ही बेच पा रहे थे, लेकिन डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर में अपने आप को इनेबल करने की वजह से अब वो पूरे नेशन वाइड अपने प्रोडक्ट को बेच रहे हैं. तो मार्केट में एक तो आप कोई भी एग्री कमोडिटी उठा लीजिए अपने इसमें महाराष्ट्र स्टेट में, ज़्यादातर जो काम हो रहा है वो सप्लाई ड्रिवन हो रहा है, डिमांड ड्रिवन नहीं हो रहा है. सप्लाई ड्रिवन होने की वजह से आप जो भी अपना जो सामान है, माल है, जिस भी मार्केट में पहुंचाते हैं, अगर वहाँ डिमांड नहीं है और आप अपना सप्लाई होने की वजह से वहाँ देते हैं तो आपको वो बेहतर प्राइस नहीं मिलता है. जबकि उसी कमोडिटी का अगर आप नेशन वाइड अगर देखें, बहुत सारी ऐसी मार्केट है जहाँ पर डिमांड होती है बट वहाँ पर आप कनेक्टेड नहीं हो पाते. इसकी वजह से ये प्रॉब्लम आता है. तो मैं यहीं पे ही हूँ, आप मेरे साथ इस पे डिटेल में बातें कर सकते हैं. इसके और भी और नए फ़ायदे हैं, जैसे कि जितने भी आप लोग जो बायर यहाँ पर बैठे हुए हैं उनको एक कॉमन प्रॉब्लम आता है, वो है क्वालिटी का. क्वालिटी का माल अगर
जनरली नहीं मिल पाता है और प्रॉपर सप्लाई भी नहीं मिल पाती है। तो जो भी आप यहाँ पर जो बायर हैं महाराष्ट्र स्टेट से, अगर आपको सप्लाई चाहिए तो नॉट ओनली फ्रॉम महाराष्ट्र स्टेट बल्कि अदर स्टेट से भी आपको बेटर प्राइस में बेटर क्वालिटी में भी सप्लाई मिलेगी। तो ये जो एक डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर जो ONDC ने जो डेवलप किया है, इसकी वजह से एक तरह का ये हाईवे बन चुका है। अगर जितनी जल्दी आप इस पर अपने प्रोडक्ट को ऑनबोर्ड करेंगे उतना ही बड़ा आपको मार्केट एक्सेस मिलेगा और मार्केट एक्सेस मिलने की वजह से आपको बेटर आपका जो कमोडिटी है उसका प्राइस भी मिलेगा, जिससे कि फार्मर को जो आज की डेट में जो लॉस होता है, जो वो पूरा अपना सामान नहीं बेच पाते या उनको इफ़ेक्टिव प्राइस नहीं मिल पाता है, वो सारे प्रॉब्लम्स भी दूर होंगे। इन एडिशन टू दैट कुछ ऐसे भी प्लेटफॉर्म अवेलेबल हैं जो आपको एक्सपोर्ट में भी हेल्प कर सकते हैं और इंश्योरेंस में भी हेल्प कर सकते हैं। आपका पूरा जो ट्रांसपोर्ट का जो भी लॉजिस्टिक जो चार्जेस है वो भी बियर कर सकते हैं। तो ये भी बहुत तरह के और फ़ायदे हैं। तो आप मेरा नंबर नोट कर लीजिए और एक QR कोड भी वहाँ पर है, उसको स्कैन कर लीजिए। वो एक गूगल फॉर्म ओपन होगा, आप उसको फॉर्म को ओपन कर लीजिए, फिर हम उसको डिटेल में डिस्कशन भी कर सकते हैं। मेरा नंबर है 9168 20 2266। और मेरा आप सबसे एक ये विनती भी है कि आप ज़्यादा से ज़्यादा ऑर्गेनिक की तरफ बढ़िए। ये आपके बिजनेस के लिए ही नहीं बल्कि मानवता के लिए भी बहुत अच्छा है। जो हमारी जो सॉइल अपनी फर्टाइल वैल्यू जो खो गई थी, जितना हम ऑर्गेनिक की तरफ बढ़ेंगे उतना फिर से सॉइल भी फर्टाइल होगी और ह्यूमन हेल्थ भी उससे इम्प्रूव होगी। थँक यू। थँक्यू सर। माझी सर्व खरेदीदार आणि विक्रेत्यांना विनंती आहे की आपल्याला जे एनव्हलप या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यामध्ये एक फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म सगळ्यांनी फिलअप करून तयार ठेवायचा आहे। यानंतर श्री दीपक सोनी, आदर्श कृषी बाजार प्रायव्हेट मार्केट यार्ड हिंगोली, सिद्धार्थ FPC हिंगोली, कोल्ड स्टोरेज आणि ट्रेडिंग त्यांचं टर्मरिक, चना, तूर आणि सोयाबीनमध्ये आहे, ते आपल्याला 2 मिनटं माहिती देतील। नमस्कार सगळे शेतकरी बंधू, खरेदीदारगण। आम्ही हिंगोलीमध्ये आमचं स्वतःचं प्रायव्हेट मार्केट यार्ड आहे। जसं मार्केट यार्डांचं खाजगीकरण झालं तर आपण मराठवाड्यातला सगळ्यात पहिला मार्केट यार्ड आपण उभारलेला आहे हिंगोलीला। आपल्याकडं हजारो शेतकऱ्यांशी डेली अरायवल असते मालाची। आपल्याकडे टर्मरिक येते, सोयाबीन येते, तूर येते, हरभरा येतो, गहू वगैरे पण येतं। तर खरेदीदारांना आम्ही चांगल्या क्वालिटीचं सगळं मटेरियल प्रोक्युअर करून देऊ शकतो। त्यानंतर आमची स्वतःची आम्ही एक रिसेंटली फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली आहे, सिद्धनाथ नागनाथ ॲग्रोवेट प्रायव्हेट फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून, ज्यामध्ये आम्ही कोल्ड स्टोरेजची उभारणी करत आहोत हिंगोलीला। तर ते जे सरांनी मागं आपल्याला स्कीम ज्या सांगितल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी, त्या स्कीमच्या अंतर्गतच आपण करतो आहे। बँक ऑफ महाराष्ट्रातनं आपल्याला फंडिंग पण झालेलं आहे आणि काम पण सुरू केलेलं आहे। तर फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनासुद्धा काही असोसिएशन करायचं असेल तर आपण करू शकतो। तर मी कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करतो। मयूर सोनी माझ्या भाऊचा नंबर आहे, तो सगळं बिझनेस बघतो। 982222 4022। थँक्यू। PPT ऑन करा। यानंतर महाराष्ट्र राज्य पणन महामंडळांचे श्री वराडे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। चर्चा करतोय, खूप महत्त्वाचं आहे। आपण जर का थोडासा स्टॅटिस्टिक इतिहासाचा अभ्यास केला, 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाची भारताची लोकसंख्या होती 35 कोटी। आता सध्या परिस्थितीत भारताची लोकसंख्या आहे 140 कोटी। लोकसंख्येमध्ये 4 पटीने वाढ झाली आहे। पण ज्याचं कृषी मालाच्या उत्पादनाच्या बाबतीतला अभ्यास असेल त्याच्या लक्षात येईल की कृषी मालाच्या उत्पादनामध्ये स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत 6 पटीने वाढ झाली आहे। उत्पादनात 6 पटीने वाढ आणि खाणारे फक्त 4च पटीने वाढले आहेत। असं जर ही परिस्थिती जर पुढे राहिली तर डेफिनेटली आपण ज्या शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची चर्चा करतोय ते कदापि शक्य होणार नाही। यासाठी आपल्याला पर्यायी बाजारपेठा ह्या उपलब्ध आहेत, ते आपण आणखी वाढवल्या पाहिजे। त्या ठिकाणचं आपण नवनवीन देश खुले होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। ज्या देशांमध्ये सध्या माल जातो आहे तिथे आपला आणखी माल पाठवला पाहिजे। यासाठी निर्यात हा विषय महत्त्वाचा आहे। मग परकीय चलन आणि बाकी या सगळ्या गोष्टी ओघानं त्याच्यासोबत येतातच। यामध्ये कृषी मालाच्या निर्यातीच्या अनुषंगानं काय काय गरज आहे बा, कृषी मालाची निर्यात का करावी या संदर्भातले काही मुद्दे आहेत।
यातनं पहिला मुद्दा तर अर्थव्यवस्थेच्या संदर्भातला विषय आहे, ज्यामध्ये परकीय चलन प्राप्त होते, रोजगार निर्मिती आहे, यामध्ये चांगल्या पद्धतीचं कुशल रोजगार निर्मिती आमची कृषी मालाच्या निर्यातीतून आम्ही खरीददाराच्या बाबतीत असेल, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संदर्भात असेल, आम्ही रोजगार निर्मितीत करू शकतो. त्यानंतर शाश्वत शेती आज अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आज आम्ही शेती करताना आपण रसायनांच्या उर्वरित अंशाच्या शेतीबद्दल आज आपण सर्वजण इथं भेटलो आहोत, सर्वजण आपण ते बघतोय, डेमो प्लॉट्स बघतोय. आज जर आपण बघितलं तर पूर्वी आपण जी केळी खायचो त्या केळीमध्ये आपण काळ्या रंगाची केळी खायचो, काळी डॉट आलेली केळी खायचो. पण आज मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण आज चांगली युनिफॉर्म कलरची पिवळ्या रंगाची केळी खातो. मी नक्की म्हणेल याच्यामध्ये जे निर्यातीसाठी जे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस जे वापरले जात आहेत, जे आपला कृषी विभाग सतत प्रयत्न करून त्यासाठी पॅकेज ऑफ प्रॅक्टिस असतील, स्कर्टिंग बॅग असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, त्याचं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असेल, या सर्व गोष्टीमुळे आज आपण त्या उत्तम कृषी पद्धतीमुळे आपल्या देशामध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचा गुणवत्तेचा माल आपण आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो आहे. याचं नक्की श्रेय हे निर्यातीकडे जातो आहे. त्यामुळे आपल्याला निर्यात हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण खरीददारांनी सुद्धा आपला बिझनेस हा त्या डायरेक्शनने वाढवता येईल का, किंवा शेतकरी उत्पादक कंपनीने त्याचं स्वतःची निर्यात करता येईल का, या पद्धतीने आपण त्या क्षेत्राकडे बघण्याची गरज आहे. थोडीशी स्टॅटिस्टिक समोर आहे. आपण जर जगातले जे काही कृषी माल निर्यात करणारे जे काही आपण काही देश बघितले, 14-15 देश बघितले, तर आपल्या असं लक्षात येईल की भारताचं कृषी मालाच्या उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक आहे. $539 बिलियन एवढ्या कृषी मालाचं उत्पादन आपण आपल्या देशामध्ये घेतो आहे. जगात ओव्हरऑलमध्ये जर दुसरा क्रमांक असला तर अशा कितीतरी कमोडिटी आहेत की त्यामध्ये जगामध्ये आपला पहिला क्रमांक आहे. खाली दिलेला आहे त्याच्यामध्ये आंबा, 210 लाख मेट्रिक टन आंब्याचं उत्पादन आम्ही आमच्या देशामध्ये घेतो आहे आणि हे जगाच्या उत्पादनाच्या 43% आहे. केळीच्या बाबतीमध्ये 320 लाख मेट्रिक टन आमचं केळीचं उत्पादन आहे. ते सुद्धा आम्ही जगातल्या उत्पादनाच्या 33 ते 34% उत्पादन आपण आपल्या देशामध्ये घेतो आहे. इक्वेडर, होंडुरस, कोलंबिया यासारखे काही देश आहेत की ज्यांची संपूर्ण भूमी ही केळीच्या लागवडीखाली आहे, तरीसुद्धा जगात सर्वात जास्त केळीचं उत्पादन आपण आपल्या देशामध्ये घेतो आहे. अशा पद्धतीचे काही कमोडिटी आहेत. बफेलो, आता हे $539 बिलियन जे म्हटलं आहे, याच्यामध्ये मांसजन्य पदार्थसुद्धा आहेत. जगामध्ये सर्वात जास्त खाल्लं जाणारं जे मांस आहे हे म्हशीचं मांस आहे आणि त्याचंसुद्धा म्हशीची संख्या 1080 लाख ही जगात सर्वात जास्त भारतामध्ये आहेत. डाळीच्या बाबतीत 30 परिस्थिती आहे. भाजीपाल्याच्या बाबतीतलं आपलं वैशिष्ट्य आहे, भाजीपाल्यामध्ये आपण जगामध्ये चीनच्या नंतर आपला दुसरा क्रमांक आहे. 1860 लाख मेट्रिक टन दरवर्षी आपण भाजीपाल्याचं जवळपास उत्पादन घेतो आणि या भाजीपाल्यातलं वैशिष्ट्य हे आहे की जगात पूर्ण वर्षभर पुरवठा करू शकू अशा पद्धतीच्या भाजीपाल्यासाठीचं क्लायमेट हे आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये आहे. जगामध्ये 60 ते 65 भाज्या इंटरनॅशनल लेवलवरती ट्रेड होतात, त्यातल्या सर्वात जास्त वर्षभर पुरवठा करू शकणारा भारत देश आहे आणि हे आपली महत्त्वाची स्ट्रेंथ आहे असं मी म्हणेल. आज आपल्यातनं काही मंडळी आहेत निर्यातदार, ते निर्यातदार कुठली तरी एक कमोडिटी घेऊन कोर बिझनेस घेऊन जातात की आंबा करायचा आहे मला, आंबा माझा 70 ते 80 दिवसाचा बिझनेस आहे, उर्वरित 290 दिवस मी काय केलं पाहिजे, एक्सपोर्ट मी काय केला पाहिजे. अशा केसमध्ये आपण जर भाजीपाल्यासाठी जर निर्यात करू शकलो, भाजीपाल्याची निर्यात करू शकलो, तर वर्षभरासाठी बिझनेस आपल्याला देता येऊ शकेल, त्या आयातदाराला वर्षभर आपल्याला खेळून ठेवता येऊ शकेल. अशा पद्धतीची स्ट्रेंथ आपल्याकडे आहे. कॉटनच्या बाबतीत 30 परिस्थिती आहे. आता ही जर स्लाईड बघितली, अगोदरची स्लाईड बघितली, ही आपण उत्पादनाची बघितली. ही जी स्लाईड आहे कृषी मालाच्या निर्यातीच्या संदर्भातली आहे. मी सांगितलं उत्पादनात कुठे 32%, 35%, काही ठिकाणी 50% पेक्षा जास्त आहे, पण आपला जर शेअर बघितला भारताचा कृषी मालाच्या निर्यातीतला शेअर फक्त 3.1% आहे. त्यामुळे यामध्ये आपण जर याला पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टीने घ्यायचं म्हटलं तर आपल्याला कृषी मालाच्या निर्यातीमध्ये काम करायला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे, हे आपल्याला यातून दाखवता येईल. आपला रँक उत्पादनात दुसरा होता आणि निर्यातीमध्ये 7वा क्रमांक आहे. थोडीशी जर मेहनत घेतली, याच्यामध्ये थोडं जर नवीन लोक याच्यामध्ये आले तर डेफिनेटली आपल्याला हा बिझनेस आपल्याला 3रा क्रमांक करण्याला काही अडचण नाही, असं आमचं स्वतःचं स्टॅटिस्टिक्स आणि अभ्यास सांगतोय. मग हे जवळपास कुठल्या देशांमध्ये निर्यात होत आहे, खरीददार लोकांना कदाचित त्याच्याबद्दल अभ्यास असावा, पण जे FPC मेंबर्स आहेत त्यांच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की हा जो काही आमचा $42.9 बिलियन टोटल एक्सपोर्ट आहे, हा एक्सपोर्ट आपला कोणत्या कोणत्या भागात होतो, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास $18 बिलियन एक्सपोर्ट आपला एशिया पॅसिफिक रिजनमध्ये आहे. एशिया पॅसिफिक रिजन म्हणजे आपले नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आहे. त्यानंतर आपण थोडंसं उजव्या साईडला जर आपण जगाचा नकाशा बघितला तर उजव्या साईडला जर आपण गेलो, सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग हे आपले मार्केट आहे. तिथून थोडंसं उजवीकडे गेलो तर जपान, तैवान आणि फिलिपिन्स हे आपले मार्केट आहे. असे 9 ते 10 मार्केट आपले आहेत. त्यानंतर एशिया पॅसिफिक रिजनमध्ये आपले जे मार्केट आहे ते रशिया खूप मोठं मार्केट आहे. रशिया पूर्वी जे USSR होतं त्यातनं जे काही 7-8 देश बाहेर निघाले, अगदी त्यामध्ये किर्गिस्तान असेल, कझाकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, अझरबैजान आहेत, हे जे काही एशियन देश आहेत, या देशामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षाचा तुम्ही थोडासा अभ्यास करा, तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये त्यांची भारतातली आयात ही 4 ते 5 पटीनं वाढली आहे. मग हे देश जर एवढे पोटेन्शियल आहे तर आपण हे मार्केट डेफिनेटली काबीज करू शकलो पाहिजे किंवा ते केले पाहिजे.
मिडल ईस्ट आणि आफ्रिका हे आपलं एक मेजर मार्केट आहे, जवळचं मार्केट म्हणून आपण त्याला ओळखतो. मिडल ईस्टचं महत्त्व हे आहे की मिडल ईस्टच्या केसमध्ये आपला भारतीय मोठ्या प्रमाणात तिथे आहेत आणि त्यामुळे त्या देशामध्ये आपल्याला मागणी आहे. त्या ठिकाणी दुबई आहे, सौदी आहे, कुवैत आहे, ओमान आहे, कतार आणि बहारीन हे जे 6 देश आहेत मिडल ईस्टमधले हे आपले प्रमुख ग्राहक आहेत. त्यानंतर आफ्रिकेमध्ये जर बघितलं तर दक्षिण आफ्रिका आहे, नामिबिया, इथिओपिया, केनिया आणि झांबिया हे 5 ते 6 देश आहेत. अशा ह्या जवळपास या 10 ते 11 देशांमध्ये मिडल ईस्ट आणि आफ्रिकेमध्ये आपल्या कृषी मालाला मोठ्या प्रमाणात डिमांड आहे, तिथला बाहेर आपण शोधला पाहिजे. त्यानंतर युरोप आहे. कदाचित मी असं म्हणेल की युरोप हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आहे. याचं महत्त्वाचं कारण एकतर युरोप म्हणजे 27-28 देश, इंग्लंड जर अजूनही आपण त्यामध्ये कन्सिडर केलं तर एकूण युरोपमध्ये 28 देश आहेत. आणि या 28 देशांमध्ये ते जे काही त्यांचं कन्झम्पशन आहे, ते जे काही खातात जगात, ते युरोपियन मार्केट जे काही खाते त्यातल्या 65% हे पूर्ण जगातून आयात करून खाल्ल्या जाते. त्यामुळे हे अतिशय मोठं महत्त्वाचं मार्केट आपल्यासाठी आहे, पहिला भाग. दुसरा भाग तिथे मिळणारा दर, खरीददारांना माहिती असेल कदाचित. मिडल ईस्टमध्ये मी डाळिंब निर्यात केलं तर 150 ते 200 रुपये किलो मला दर मिळतो, पण तेच डाळिंब युरोपमध्ये जर मी निर्यात केलं तर मला जवळपास 250 ते 300 रुपये दर मिळतो. युरोपमधल्या मी नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्ये जर माझं डाळिंब निर्यात केलं तर 550 ते 600 रुपये मिनिमम दर त्या मार्केटमध्ये मिळतो. असे ही मार्केट युरोपियन मार्केट आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी नक्की काम करायला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. तिसरा महत्त्वाचा भाग मिडल ईस्ट किंवा दुसरं मार्केट आणि युरोपच्या बाबतीतली तुलनात्मक जर बघायचं म्हटलं तर मिडल ईस्टचा जो ग्राहक आहे तो आपल्यासोबत आज काम करतोय, पुढच्या 6 महिन्यानंतर काम करेल की नाही याची गॅरंटी नाही. कदाचित त्यातले काही मिडल ईस्ट, दुबईमध्ये सप्लाय करणारी काही मंडळी असेल, पण तेच जर का आपण युरोपमध्ये निर्यात करतो असतो तर तिथला जो ग्राहक आहे, तिथला जो इम्पोर्टर आहे, हा आपली कॅपॅसिटी आहे तोपर्यंत दर मॅच होईल तोपर्यंत आपल्यासोबत काम करतो. आमचे अनुभव आहे 10-10, 12-12 वर्षापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय. त्यामुळे युरोपियन मार्केट हे चांगलं दर देणारी आणि शाश्वत बाजारपेठ म्हणून ओळख आहे. नंतर अमेरिकेच्या बाबतीमध्ये, अमेरिकेमध्ये फ्रेशमध्ये जर आपला एक्सपोर्ट बघितला तर फ्रेशमधला एक्सपोर्ट आपला खूप कमी आहे. फ्रेशमध्ये आपला एक्सपोर्ट जो आहे प्रामुख्यानं आंबा, डाळिंब, लिची आणि कोकोनट ह्या 4च गोष्टी डायरेक्ट अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट होतात. बाकी जो काही $6 बिलियन एक्सपोर्ट दिसतो आहे हा एकतर याच्यामध्ये प्रोसेस प्रोडक्ट्स आहे किंवा यामध्ये जे ॲनिमल प्रोडक्ट्स आहे याचा टोटल एक्सपोर्ट आहे. तर अशा पद्धतीनं हे सर्व बाजारपेठ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या बाजारपेठ समजल्या जातात. कोणत्या कोणत्या कमोडिटीचा किती किती एक्सपोर्ट आहे याचा जर टेबल आपण बघितला तर सर्वात जास्त मरीन प्रॉडक्ट्स आहेत. जवळपास 14% आपल्या टोटल एक्सपोर्टचा जो एक्सपोर्ट आहे हा मरीन प्रॉडक्ट्स आहे. त्यानंतर नंबर 2ला जे आहे ते नॉन बासमती राईस आहे, बिगर बासमती राईस. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बिगर बासमती राईस होतो. 12% शेअर टोटल जो आहे तो आपल्या टोटल एक्सपोर्टमधला नॉन बासमती राईसचा आहे. महाराष्ट्रातनं पुण्यातलं इंद्रायणी असेल किंवा कोकणामधला तांदूळ असेल किंवा पूर्व विदर्भामधला गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया या भागातला तांदूळ असेल याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट आहे. आणि टोटल देशाच्या एक्सपोर्टच्या सुद्धा 60 ते 65% नॉन बासमती राईसचा शेअर आपल्या महाराष्ट्रातून आहे. त्यामुळे आपल्याला नॉन बासमती राईसमध्ये काम करायला संधी आहे. चौथी जी कमोडिटी यातली आहे स्पायसेस, मसाल्याचे पदार्थ. मसाल्याच्या पदार्थाचं वैशिष्ट्य हे आहे, काही लोकांनी हळदीबद्दल सांगितलं, या मसाल्याच्या पदार्थाचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्याला जगामध्ये कमर्शियल लेवलवरती मसाल्याच्या पदार्थासाठीची कॉम्पिटिशन नाही. काही गिनेचुने देश आहेत, जावा, सुमात्रा, इंडोनेशियन, काही प्रमाणात चायना, हेच आपल्याला इंटरनॅशनल लेवलला ट्रेडमध्ये कॉम्पिटिशन करू शकतात. अदरवाईज आपल्याला मसाल्याच्या पदार्थामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. मसाल्याच्या पदार्थातली महाराष्ट्रातील स्ट्रेंथ जर म्हटली तर सर्वात जास्त हळद आहे. जगाच्या एकूण हळदीच्या 65% हळद आपला देश पुरवतो आणि त्यामध्ये सुद्धा मेजर जर हळदीचं जर एक्सपोर्ट म्हटलं तर हा महाराष्ट्रात नाही. हळदीचा वापर फूडमध्ये होतो. आज जगातल्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये, प्रत्येक घरामध्ये हळदीचा वापर आहे आणि त्याच्या 65% हळद ही आपली भारतातली, महाराष्ट्रातली आहे. त्यामुळे हळदी स्कोप आहे. हळद ही आपली ओळी हळद एक्सपोर्ट होते. ड्राईड हळद आपली हळकुंड म्हणून एक्सपोर्ट होतात. हळदीच्या केसमध्ये पावडर हळद एक्सपोर्ट होते. त्यानंतर हळदीमध्ये असलेलं कुरकुमिन केमिकलचं एक्सट्रॅक्शन करून त्याचा आपण एक्सपोर्ट करतो. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हळदीचा एक्सपोर्ट करतो. त्याचा वापर हा त्या ठिकाणी फूड म्हणून होतो, त्या ठिकाणी त्याचा वापर फार्मास्युटिकलमध्ये होतो, कॉस्मॅटिकमध्ये होतो आणि पिगमेंट म्हणजे कलरमध्ये काही ॲडिटिव्ज म्हणून वापरतो. अशा पद्धतीनं आपल्या हळदीला मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल मार्केट आहे. याचं शेल्फ लाईफसुद्धा खूप चांगलं आहे. इरेडिएशन केलं तर हळदीचं शेल्फ लाईफ 36 महिन्यापर्यंत वाढवता येते. म्हणजे 3 वर्षाच्या मार्केटच्या फ्लक्च्युएशनचा बेनिफिट आपल्या व्यापाऱ्यांना किंवा आपल्या शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो. राईट. त्यानंतर दुसरी महत्त्वाचं स्पायसेसमधली आपली कमोडिटी आहे ती लाल मिरची. ती लाल मिरची आपली दोंडाईचा नंदुरबार भागातली असेल किंवा सिल्लोड, छत्रपती संभाजीनगरमधली असेल किंवा वर्ध्यामध्ये नसेल, मोठ्या प्रमाणात लाल मिरचीला सुद्धा आपल्याला निर्यातीला स्कोप आहे. त्यानंतर यामध्ये बाकी कमोडिटी फारशा आपल्या इंटरेस्टच्या नाहीत. फळांच्या बाबतीतलं बोलायचं झालं तर फळांमध्ये सर्वात जास्त देशातनं निर्यात ही केळीची आहे.
सर्वात जास्त निर्यात. गेल्या 7 ते 8 वर्षाच्या निर्यातीची आकडेवारी जर बघितली तर आपण 10 पटीने निर्यात वाढली आहे. एवढं मोठं पोटेन्शियल आपल्या केळीच्या निर्यातीमध्ये आहे. त्यानंतर आपण दुसरी कमोडिटी द्राक्ष आहे. जवळपास 3-3.5 लाख मेट्रिक टन आपण दरवर्षी द्राक्षाची निर्यात करतोय. डाळिंब आहे 1 लाख मेट्रिक टनापर्यंत, आंबा आहे 35, पपई जवळपास आपण 70 ते 80 हजार मेट्रिक टन दरवर्षी एक्सपोर्ट करतो. अशा पद्धतीनं फळांमध्ये पुढचे जे फळ आहेत त्यात सीताफळ, चिकू, पेरू, स्ट्रॉबेरी, अंजीर या कमोडिटीला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये फळांमध्ये निर्यातीला स्कोप आहे. भाजीपाल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजीपाल्यात सर्वात जास्त निर्यात जी आपल्या देशातून होते 2,500 कोटीची निर्यात आपण दरवर्षी करतो ती कांद्याची निर्यात आहे. कांदा आपला जो आहे हा मध्य पूर्व आशियाई देशामध्ये जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपला जो कांदा आहे हा महाराष्ट्रातला कांदा एक्सपोर्ट होतो. जो रेड ओनियन आहे नाशिक ॲग्रो फंड राऊंड रेड ओनियन त्याची डिमांड इंटरनॅशनल मार्केटला चांगली प्रमाणात आहे. जवळपास 17 ते 20 लाख मेट्रिक टन एवढा आपण कांद्याचा दरवर्षी एक्सपोर्ट करतो आहे. त्यानंतर भाजीपाल्यामध्ये जर बघायला झालं तर कांद्याच्या नंतर हिरवी मिरची आहे, भेंडी आहे, पडवळ आहे, कढीपत्ता आहे किंवा जेवढं आपण भारतात खातो तेवढं परदेशात आपण एक्सपोर्ट करतो. तुम्ही जर आमच्या वाशीच्या पॅकहाऊसला गेला तिथे तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी कोणत्या कमोडिटी आपण अगदी तोंडली म्हणाल ते सुद्धा एक्सपोर्ट होते. आम्ही रानभाज्या खातो त्या सुद्धा एक्सपोर्ट होतात. कारण तिथे खाणारा कोण आहे? पहिला तर कोण आहे? पहिला ग्राहक तर आपला भारतीयच आहे. त्यामुळे आपल्याकडे उत्पादित करणारा प्रत्येक कमोडिटी आपल्या देशातून आपण निर्यात करत असतो. त्यानंतर निर्यातीसाठीचे परवाने फार जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, पण याच्यासाठी लागणारे 3 ते 4 मेजर परवाने किंवा लायसन्सेस याच्यामध्ये आहेत. एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट कोड, ते DGFT म्हणून जे संस्था आहेत ते आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर 2 याच्यामध्ये जे कृषीमाल निर्यातीसाठीचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नॉमिनेट केलेलं जे मॉनिटरिंगसाठी जी एजन्सी आहे अपिडा, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, त्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागते. त्यानंतर कस्टम डिपार्टमेंटचं रजिस्ट्रेशन आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्यानंतर NPPO नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जो माल आपण पाठवतो त्या देशाच्या मागणीनुसार पाठवतो आहे. असं आपल्या देशातून जेव्हा माल जातो तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे अधिकारी किंवा आपले कृषीबाजी अधिकारी सर्टिफाय करतात. त्याला फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट म्हणतात आणि ते देणारी संस्था आहे. त्यामुळे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा विभाग किंवा महत्त्वाचं एजन्सी आपल्यासाठी याच्यामध्ये आहे. कृषीमाल निर्यात करत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे तर या बाबतीतल्या काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण उत्तम कृषी पद्धतीचा वापर. कारण परदेशात जेव्हा माल पाठवतो तेव्हा कोणत्याही देशामध्ये माल पाठवा, ते श्रीलंकेत पाठवा, नेपाळला पाठवा, लंडनला पाठवा का अमेरिकेत पाठवा, तो तिथला ग्राहक म्हणतो मला गुणवत्तापूर्ण माल पाहिजे. मग त्याची गुणवत्तेची व्याख्या काय? त्याची गुणवत्तेची व्याख्या की किमान माल हा कीड व रोगमुक्त असला पाहिजे. त्यामध्ये कुठली पेस्ट नसावी, कुठलाही डिसीज नसावा, स्वच्छ केलेलं असावं, सॉर्टिंग ग्रेडिंग पॅकिंग प्रॉपर पद्धत केलेलं असावं. ही रिक्वायरमेंट आहे, ही आपण फॉलो केली पाहिजे. त्यानंतर त्या स्लाईडमधला महत्त्वाचा पार्ट त्यातला त्यांनी पुढे केला. त्याच्यामध्ये वेळेत निर्यात करणे आणि सातत्याने निर्यात करणे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तिथेच आम्ही भारतीय माणूस कमी पडतो. आमचा जो अनुभव आहे त्या अनुभवात हाच मोठा प्रॉब्लेम आहे की माल हा वेळेत पोहोचवला पाहिजे. आज मी फुलाची निर्यात करतोय आणि त्या केसमध्ये जर त्या ठिकाणी त्याची रिक्वायरमेंट ही व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीसाठीची असेल आणि माझी कन्साइनमेंट जर तिथे 15 तारखेला पोहोचली तर त्या पूर्ण फुलांच्या कन्साइनमेंटची व्हॅल्यू 0 झालेली आहे. त्यामुळे कृषीमाल निर्यातीमध्ये वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. मालाचा नाशवंतपणा विचारात घेता आपल्याला हे सर्व पाळलं पाहिजे आणि याच्यातलं सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आज कन्साइनमेंट केली म्हणून पुढच्या काही दिवसानंतर मी कन्साइनमेंट केली असं न करता आपल्याला फास्ट केलं पाहिजे. पुढे मागची स्लाईड याच्या मागची बॅक आणखी एक बॅग बस. हा एक थोडासा माहिती आहे, फार डिटेल जाणार नाही, परंतु आपण जर पूर्ण देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा जर निर्यातीतला वाटा बघितला प्रत्येक ठिकाणी क्रमांक 1 आहे. आंब्यात असो, द्राक्षात असो, केळीमध्ये असो, कांद्यामध्ये असो, हिरवी मिरचीमध्ये आहे, भेंडीमध्ये आहे. जगातले जेवढे काही पदार्थ भारतातून निर्यात करतो या सर्वांच्या कमोडिटीमध्ये मेजॉरिटी पहिला क्रमांक हा भारताचा आहे. उत्पादनामध्ये 8 ते 10% आहे आणि निर्यातीमध्ये आमचा सर्व ठिकाणी वाटा 85% वर आहे. हे पोटेन्शियल आपलं आहे, त्या पोटेन्शियलचा फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आज आपण 85% आलो आहे, पुढे आपल्याला 90 नेण्यासाठी जरा जास्त मेहनत घ्यायला लागणार आहे. त्यामुळे नवीन FPCने यात काम करावं. जे खरीददार आज इथे डोमेस्टिकला काम करतात त्यांनी सुद्धा निर्यातीचे काही ॲव्हेन्यूज आपल्याला करता येतील का, पुढे जाता येईल का, हे आपण बघण्याची गरज आहे. नेक्स्ट पुढे त्यानंतर
त्यानंतर थोडंसं कृषी पणन मंडळाचं निर्यातीतलं कृषीमाल निर्यातीतल्या कामकाजाच्या अनुषंगानं मी थोडंसं काही आपल्यासमोर ठेवू इच्छितो. यातनं कुठल्याही देशामध्ये कृषीमाल निर्यात करायचा म्हटला तर यामध्ये पायाभूत सुविधा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण त्या देशाच्या ज्या क्वारंटाईनच्या रिक्वायरमेंट आहेत त्यानुसार त्यांना कृषीमाल हा काही स्पेशल ट्रीटमेंट करून पाठवावा लागतो. त्या ट्रीटमेंटसाठी आवश्यक असलेल्या ज्या काही पायाभूत सुविधा आहे ह्या कृषी पणन मंडळाने किंवा महाराष्ट्रात आपण ह्या देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात केलेल्या आहे. एवढ्या सुविधा अजून देशातल्या कुठल्याही राज्यात अजूनही नाही. UP आहे, गुजरात आहे, बरेच राज्य पुढे येत आहेत, परंतु एवढ्या इन्फ्रास्ट्रक्चर त्या देशामध्ये उपलब्ध नाही. आपण जवळपास कृषी निर्यातमध्ये जर आपण सुविधा बघितल्या 48 कृषी निर्यात सुविधा केंद्र आपल्याकडे आहे, ज्यामध्ये प्रीकुलिंग आहे, कोल्ड स्टोरेज आहे, पॅक हाऊसेस आहे, रायपनिंग चेंबर आहे किंवा काही आपण स्पेशल ट्रीटमेंट्स आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये कृषीमाल निर्यात करता म्हटलं तर त्यांच्या काही वेगळ्या ट्रीटमेंट्स आहे. नेक्स्ट स्लाइड. इरेडिएशन ट्रीटमेंट. त्या देशामध्ये कुठल्याही विकसित देशामध्ये त्यांची सर्वात मोठी भीती ही फळमाशीची आहे. फ्रूट फ्लाय ज्याला आपण म्हणतो, ते फळमाशी तिथे ते कुठल्याच कमोडिटीमध्ये येण्यासाठी त्यांची बंदी असते. त्यामुळे आपल्याला त्या कमोडिटीवरती इरेडिएशन ट्रीटमेंट करून जर आपण पाठवलं तर फळमाशीच काय, कुठलाही फंगस, कुठलाही बॅक्टेरिया, कुठलाही किटाणू हा त्या देशामध्ये जात नाही. त्यामुळे आपण ही ट्रीटमेंट त्या ठिकाणी करतो. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कृषीमाल निर्यात करताना ही मॅन्डेटरी कंपल्सरी ट्रीटमेंट आहे. ही सुविधा या कॅपॅसिटीची आपल्या देशामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. नेक्स्ट. नंतर जापान, साऊथ कोरिया, न्यूझीलंड इथे जर माल पाठवायचा असेल तर त्यासाठी व्हेपरी ट्रीटमेंट ही वेगळी प्रक्रिया याच्यात द्यावी लागते. त्याचीसुद्धा सुविधा आपण महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे. नेक्स्ट. त्यानंतर भाजीपाला निर्यात युरोपमध्ये पाठवायचं असेल तर पूर्वी आपण बागेमध्ये पॅकिंग करून पाठवत होतो, परंतु आता युरोपियन युनियनने त्यावरती 2015पासून 100% बंदी आणली आहे. त्यामुळे युरोपमध्ये जाणारा प्रत्येक माल हा पॅकहाऊसमध्ये पॅक केला पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेले पॅक हाऊसेससुद्धा आपण देशात सर्वप्रथमच आपण महाराष्ट्रामध्ये उभे केलेत. नेक्स्ट. हॅलो. त्यानंतर हा एक महत्त्वाचा भाग आहे कृषीमाल निर्यातीमध्ये नवीन निर्यातदार तयार करणे. या अनुषंगानं पणन मंडळाचा अगदी सुरुवातीपासूनचा हा उपक्रम आहे. याच्यामध्ये आपण हा हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स आहे. हा 5 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे. यामध्ये कृषीमालाच्या निर्यातीतली अगदी बेसिक अपॉर्च्युनिटी कुठे आहेत, याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस आहेत, चॅलेंजेस कसे ओव्हरकम करायचे, याच्यामध्ये बँकेचा रोल कसा आहे, त्या देशामधनं इम्पोर्टर कसा मिळवायचा, त्यानंतर अशा पद्धतीचा हा कोर्स आपण चालवतो. 5 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे. यामध्ये आतापर्यंत आपण 101 बॅचेस पूर्ण केल्या. प्रत्येक महिन्यामध्ये हा कोर्स आपण करतो. याच्यामध्ये जे सक्सेसफुल निर्यातदार तयार झाले, जे फेल्युअर ज्यांचे फेल पण काही लोक याच्यामध्ये झाले आहेत, ते कशामुळे फेल झाले म्हणून त्यांचेसुद्धा सेशन आपण या ट्रेनिंगमध्ये इन्क्लूड करतो. अशा पद्धतीचा हा प्रोग्राम आहे. ज्या FPCला याच्यामध्ये यायचं असेल त्यांनी स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गतसुद्धा याच्यामध्ये आपण हे ट्रेनिंग घेतो. आपण त्या प्रकल्पातून येऊ शकता. मॅग्नेट प्रोजेक्टमधनं काही बेनिफिशियरी या प्रोजेक्टला येऊ शकता किंवा ज्यांना बाहेरून व्यक्तिशः याच्यात कोर्स करायचा आहे ते सुद्धा येऊ शकता. याच्यामध्ये आपण आतापर्यंत जवळपास 2600 लोकांना ट्रेन केला आहे आणि यातून एक 300+ लोकांनी स्वतःच्या कृषीमालाच्या निर्यातीमध्ये काम सुरू केलं आहे. नेक्स्ट. 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 दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच. काही आपले प्रश्न असेल तर आपण चर्चा करू, अदरवाईज वी कॅन गो हेड. मी थोडा वेळापूर्वी आपल्याला जे सांगितलं, अपेडा म्हणून जे संस्था आहे, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, त्यांचं apeda.gov.in नावाची वेबसाईट आहे. यांच्या वेबसाईटवरती आपण गेलं तर गेल्या 25 वर्षापासून कोणत्या देशामध्ये कोणती कमोडिटी काय रेटनी एक्सपोर्ट झालेली आहे याचं कंप्लीट डिटेल दिलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये एक ITM नावाची एक पोर्टल आहे, इंटरनॅशनल ट्रेड मॅप. FAO आणि WTO यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेली ही वेबसाईट आहे, इंटरनॅशनल ट्रेड मॅप. याच्यामध्ये जगातल्या कुठल्याही कमोडिटीचा कोणत्या देशामध्ये किती एक्सपोर्ट झाला आणि याला काय रेट मिळतो याची संपूर्ण माहिती पूर्ण जगाची त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ह्या 2 गोष्टी ठिकाणी जर गेला तर तुम्हाला मार्केट कुठे आहे आणि कशा पद्धतीमध्ये आपल्याला अप्रोच करता येते ह्या 2 गोष्टी ठिकाणून आपल्याला माहिती मिळू शकेल. नंबर 9422884198. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 9422884198.